देते सुख समर्थ हे नाम, सुखाचे हे सुख अवघेची दुःख अंतर्धान, अवघेची दुःख अंतर्धान, अंतर्धान समर्थ हे नाम, सुख देई मना, नाम हे पावन मधुर मधुर, नाम हे पावन मधुर मधुर, नका करू दूर क्षण भरी, नका करू दूर क्षण भरी, क्षण भरी समर्थ हे नाम, सुख देई मना, तरतील सारे या नामाच्या उच्चारे, तरतील सारे या नामाच्या उच्चारे, यारे यारे घ्या रे नाम मुखी, यारे यारे घ्या रे नाम मुखी, नाम मुखी समर्थ हे नाम, सुख दे मना, भक्तासी लागली स्वामी नाम आसन, भक्तासी लागली स्वामी नाम आसन, तेजाची आरास मागे पुढे, तेजाची आरास मागे पुढे, मागे पुढे समर्थ हे नाम, सुख दे मना, समर्थ हे नाम, सुख दे मना, पाहुनी समर्था समाधान, पाहुनी समर्था समाधान, समाधान समर्थ हे नाम, सुख दे मना, समर्थ हे नाम, सुख दे मना. प्रार्थना म्हणते, गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जन तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदनः श्रीराम. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन पुरेश्वरी, सर्वही माझा रघुवीर सद्गुरु रूपे, माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि श्रीराम. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रीराम. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रीराम. कासारखे पूर्ण वैराग्य ज्ञानसे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. ओम ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै
तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तरूपाय दक्षिणामूर्तये नमः। आपला 13वा दशक चालू आहे आणि 13वा दशकाचं नावच समर्थांनी नाम आणि रूप असं ठेवलेलं आहे। आणि या दशकाच्या अनुषंगाने या दशकामध्ये जे वेगवेगळे समास आलेले आहेत त्यातला आज आपण आता 9वा आणि 10वा समास पूर्ण करणार आहे आणि अशा पद्धतीने आपला 13वा दशक सुद्धा पूर्ण होईल। आम्ही ज्या वेळेला जीवनामध्ये जगत असतो या वेगवेगळ्या जीवांशी इंटरॅक्शन करत असतो, वेगवेगळ्या प्रसंगातून जात असतो, त्यावेळेला आमचं जे इंटरॅक्शन आहे हे आमच्या ज्ञानेंद्रियांनी होतं। हे यात काही प्रश्न नाही, हे सगळ्यांना मला माहिती आहे की आम्ही डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, या सर्व क्रिया होतात। आम्ही या प्रसंगामध्ये असताना वेगवेगळ्या माणसांना पाहतो, ज्ञानेंद्रियांच्या द्वारे पाहतो, त्यांचं नाम आणि रूप पाहतो। प्रत्येक माणसाला एक वेगवेगळी आयडेंटिटी आहे, प्रत्येक माणसाला एक वेगळं नाव आणि रूप आहे, हे आम्हाला माहिती आहे आणि हे क्वाइट नॅचरल आहे, हे आपल्याला सांगायची गरज नाही। आणि त्यामुळेच आमच्या आयुष्यामध्ये एक विविधता, कारण मोनोटोनस जो पद्धती आहे की एकाच पद्धतीची माणसं जर असती तर प्रॉब्लेम आला असता, पण अनेक प्रकारची माणसं, अनेक प्रकारचे नाम आणि रूप आमच्या या समाजामध्ये, आमच्या या सृष्टीमध्ये, आमच्या या जीवनामध्ये असतात आणि त्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये थोडीशी मजाही येते, विविधताही येते। पण अशा पद्धतीने जीवन जगत असताना आम्हाला अशी सवय होते की मी स्वतः एक नाम आणि रूप आहे, म्हणजेच थोडक्यात माझं नाव विवेक आहे आणि माझं असं असं रूप आहे आणि मी या नावानी, या रूपानी या जगामध्ये आयडेंटिफाय होतो आणि अशा पद्धतीने मी इतरांना सुद्धा आयडेंटिफाय करायचा प्रयत्न करतो आणि त्या पद्धतीने मी जगतो। मग या जगण्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे? तर प्रॉब्लेम एवढाच आहे की ज्या वेळेला आम्ही या पद्धतीने जगतो त्यावेळेला कळत न कळत आमच्याच मनामध्ये माझ्याच या नामरूपाबद्दल एक आसक्ती, एक अटॅचमेंट, एक महत्व माझ्याच मनामध्ये कोण देतं तर मीच देतो आणि त्यामुळे कळत न कळत माझं बिहेवियर, माझं सगळं वागणं याच पद्धतीने बदलायला लागतं। याचं कारण असं आहे की मी चांगलं दिसावं, मला लोकांनी चांगलं म्हणावं यासाठी मी प्रयत्न करतो। विवेक या शब्दाची काहीतरी एक इमेज आहे, लोकांनी मला एक परसेप्शन म्हणजे अशी एक इमेज तयार केलेली आहे माझी, ती इमेज मी जपण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो। म्हणजे त्या इमेजला, त्या परसेप्शनला धक्का लागू नये यासाठी मी आटोकाट प्रयत्न करतो आणि त्या अनुषंगाने मला सगळ्यांनी चांगलं म्हणावं, मला सगळ्यांनी वागत असताना एक अतिशय जी माझी इमेज आहे ती जपावी अशा पद्धतीने माझं वागणं या जगामध्ये असतं। त्याच इमेज घेऊन, हीच परसेप्शन घेऊन मी या जगामध्ये वावरत असतो। मग प्रॉब्लेम काय आहे? तर प्रॉब्लेम एवढाच आहे की एक म्हणजे काय की आम्ही ह्या पद्धतीने विचार केल्यामुळे आम्ही बाहेरच्या गोष्टीला जास्त महत्व देतो। म्हणजे काय?
तर माझ्या नाम आणि रूपाला मी जास्त महत्व देतो. लोक मला काय म्हणतील याच्याकडे मी जास्त लक्ष देतो. मी कसा दिसतो याच्याकडे मी जास्त लक्ष देतो. माझ्या बाह्य गोष्टी म्हणजेच माझी संपत्ती, माझी कार, माझं घर, याच्या अनुषंगाने मी घातलेले कपडे, कुठल्या ब्रँडचे कपडे, कुठल्या फोन, तो सॅमसंगचा आहे का ऍपलचा आहे याच्याकडे माझं लक्ष असतं. मी कुठल्या कारमधून जातो किंवा माझ्याकडे कोण कुठल्या कारमधून येतो त्याच्यावरून मी त्याची व्हॅल्यू ठरवतो. आणि न कळत कळत मी या भौतिक गोष्टीमध्ये, या नामरूपामध्ये अडकून जातो. आणि मग मला प्रॉब्लेम काय आहे? तर प्रॉब्लेम इतकाच आहे की याच्यामुळेच माझी सर्व दुःख, माझी सर्व टेन्शन्स, माझ्या आयुष्यामध्ये येणारी सर्व प्रॉब्लेम्स यामुळेच चालू होतात. कसा हा जर प्रश्न विचारला तर मग बघा, जर लोकांनी चांगलं म्हणलं नाही तर मला दुःख होतं. जर मला माझ्याकडे, मग मला लोक मला चांगलं कसं म्हणतील, तर याची अकम्प्लिशमेंट्स काय आहेत, हा कुठे कंपनीत काम करतो, त्याची पोझिशन काय आहे, तो डायरेक्टर असेल तर लोक ऑटोमॅटिकली माझ्याकडे जरा चांगल्या पद्धतीने बघतील म्हणून मी त्यासाठी प्रयत्न करतो. मी तसं सांगायचा प्रयत्न करतो. आणि जर तसं सांगून सुद्धा मला जर कुणी मान दिला नाही तर मला दुःख होतात. म्हणजे थोडक्यात माझ्या सुखदुःखाच्या कल्पना या नामरूपावर अवलंबून असल्यामुळे मला माझ्याच आयुष्यामध्ये जास्त दुःख प्राप्त होतं या नामरूपांकडे लक्ष दिल्यामुळे. नामरूपाकडे लक्ष दिल्यामुळे माझ्यामुळे टेन्शन्स निर्माण होतात. याचं कारण असं आहे की ज्या वेळेला मला संपत्ती पाहिजे असते आणि मला जर संपत्ती मिळत नसते तर ऑटोमॅटिकली माझ्या मनामध्ये टेन्शन निर्माण होतं. मला जर भिला पाहिजे असेल आणि माझं जर 2 BHKचं घर असेल तर ते मला कसं मिळेल यासाठी माझ्या मनामध्ये एक क्रेविंग निर्माण होतं. जर इतरांना कुणाला जर माझ्यापेक्षा जास्त संपत्ती मिळाली, मान सन्मान मिळाला तर माझ्या मनामध्ये जेलसी निर्माण. म्हणजे ह्या पद्धतीने जर मी आयुष्यामध्ये आज जर आम्ही समाजामध्ये बघितलं तर समाजामध्ये आज अतिशय दुःखी लोक किंवा टेन्शन्स असलेली लोक किंवा अतिशय जे आपण म्हणतो की या आमच्या जीवन पद्धतीमध्ये लागलेले रोग म्हणजे डायबिटीस असेल किंवा BP असेल याच्याने त्रस्त आहे. त्याचं कारण काय की आम्ही सगळेजण याच विषयाच्या अनुषंगाने सगळेजण, प्रत्येक जण, एक नाही दोन नाही तर प्रत्येक समाज हा त्या पद्धतीने विचार करतो आणि त्या पद्धतीने आपापली स्वप्न, आपापले जीवन घडवतो. आणि म्हणूनच समर्थांनी किंवा आमच्या शास्त्रांनी वेळोवेळी अनेक ऋषी मुनींनी, भगवंतांनी सांगितलेलं आहे की अरे बाबा रे, तू जर मनुष्य जर असशील तर तू फक्त नामरूपाकडे लक्ष देऊ नकोस. तू नामरूपात्मक आहेस कबूल, तू नामरूपामध्येच राहणार आहेस कबूल, तू इंटरॅक्शन नामरूपाशीच करणार आहेत कबूल, त्यातूनही तुला विविधता दिसणार आहे कबूल. पण थोडासा तू विचार कर आणि विचार करून या नामरूपाच्या आत काय आहे का याचा विचार कर. आणि तो विचार केल्यानंतर पहिल्यांदा तू त्याचा विचार कर. आणि हे पुन्हा पुन्हा का सांगितलेलं आहे? कारण पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे याचं कारण असं आहे की आम्ही क्लासमध्ये असल्यानंतर दासबोधाचा अभ्यास करताना हे लक्षात ठेवतो, पण क्लास संपल्यानंतर, सेशन संपल्यानंतर, दासबोध थोडासा गेल्यानंतर उरलेले जे 7 दिवस आहेत ते आम्ही नामरूपांच्या संगतीत असल्यामुळे, संघामध्ये असल्यामुळे आम्ही ते विसरतो आणि आम्ही त्याच पद्धतीने वागायला चालू करतो. आणि म्हणूनच आम्हाला समर्थ हे पुन्हा पुन्हा समजावून सांगतात. आणि म्हणूनच आजचा जो समास आहे तो सुद्धा समास जो याच अनुषंगाने आहे. अतिशय सोपा समास आहे, आपण अनेक वेळेला तो पाहिलेला आहे, त्यामुळे सगळ्यांना तो भावेल, आवडेल, त्यात काही शंकाच नाही. मी समास आधी शेअर करतो आणि मग आपण समास पाहूया. थोडस सार रूपानं असल्यामुळे, आता हा शेवटचे 2 समास आहेत, हे आता समरी सार रूपानं असल्यामुळे ह्या सगळ्या दशकाचं सार आहे, त्यामुळे तेही कळायला त्या मनाने सोपे आहे. समास 9वा, आत्मविवरण. श्रीराम. आत्मयास शरीर योगे, उद्वेग चिंता करणे लागे, शरीर योगे आत्मा जगे, हे तो पगडची आहे श्रीराम. आता या समासामध्ये किंवा या येणाऱ्या ओव्यांमध्ये
समर्थांनी जर काय सांगितलेलं असेल तर नामरूप आहेत बरोबरच आहे, पण 2 प्रकार केले. आपण मागच्याला पण बघितलेलं होतं अतिशय काळजीपूर्वक की मला जे नामरूप दिसतं हे शरीराचं नामरूप आहे. हे आम्हाला सगळ्यांना आमच्या ज्ञानेंद्रियांना दिसतं, कळतं, अनुभवाला येतं. त्यात कुणालाही विचार करण्याचं कारण नाही. ते आमचा सगळ्यांचा अनुभव आहे. म्हणजेच शरीर हे नामरूपात्मक आहे आणि हे आमचा सगळ्यांचा अनुभव आहे. आमच्या सगळ्यांचं शरीर वेगळं असल्यामुळे ते आम्हाला अनुभवाला वेगवेगळ्या पद्धतीने विविधता आम्हाला कळते. त्यात काहीही शंका नाही, त्यात कुणालाही प्रश्न पडण्याचं कारण नाही. पण समर्थ म्हणतात की आपण 2 भाग करूया, की देह आणि देहाला चालवणारा जीवात्मा. म्हणजे या देहाचा स्वामी कोण आहे, तर या देहाचा स्वामी जीवात्मा आहे. आणि जीवात्मा म्हणजे काय, तर आपण मागच्या वेळेला पण बघितलं होतं की जीव आणि जीव प्लस आत्मा, जीवात्मा म्हणजेच काय, तर जीव भाव ज्याला प्राप्त झालेला आहे तो आत्मा, आणि जीव भाव कुणाला प्राप्त झालेला आहे, तर माझ्याच अंतःकरणामुळे, माझ्याच मनामुळे किंवा माझ्या बुद्धीमुळे. त्यावेळेला मी अंतःकरण हा शब्द वापरतो त्यावेळेला आपण बघितलेलं होतं की अंतःकरण म्हणजे 4 भाग, फंक्शनली डिफरन्सेस, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असं असलेलं अंतःकरण. आणि या अंतःकरण हे सूक्ष्म आहे. नामरूपात्मक शरीर सगळ्यांचं वेगळं आहे, विविध आहे, हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण आमचं प्रत्येकाचं अंतःकरण म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे वेगवेगळं आहे, हेही आम्हाला प्रत्येकाला अनुभवायला येतं. फक्त ते दिसत नाही. समर्थांनी तो उपयोग केला त्या अंतःकरणाचा, आणि अंतःकरणाला चैतन्य प्राप्त, चैतन्यामुळे त्या अंतःकरणाला चैतन्य प्राप्त झालं, आणि म्हणून त्याला जीवात्मा असं म्हणतात. म्हणून जीवात्मा म्हणजे माझं अंतःकरण प्लस आत्मचैतन्य. आणि आत्मचैतन्य एकच आहे, पण प्रत्येकाचं अंतःकरण वेगवेगळं असल्यामुळे जर आपण गणिताच्या भाषेमध्ये, मॅथमॅटिक्सच्या भाषेमध्ये पाहिलं तर अंतःकरण प्लस आत्मचैतन्य इज इक्वल टू माझा सूक्ष्म शरीर किंवा माझं सूक्ष्म देह, असं जर आम्ही म्हटलं तर प्रत्येकाचं आत्मचैतन्य, प्रत्येकाकडे असलेलं आत्मचैतन्य एकच आहे, पण आमचं अंतःकरण असं वेगवेगळं असल्यामुळे आम्ही सगळेजण वेगवेगळे आहोत, विविध आहोत, नामरूपात्मक आहोत. म्हणजे थोडक्यात माझं अंतःकरण प्लस आत्मचैतन्य इज इक्वल टू जीवात्मा, आणि तो जीवात्मा आणि माझं शरीर या 2 वेगवेगळ्या गोष्टी इथे आता समर्थ आम्हाला सांगतात. आत्मयास शरीर योगे उद्वेग चिंता करणे लागे, शरीर योगे आत्मा जगे, हे तो प्रगटची आहे सीता. समर्थ म्हणतात की या शरीर, आता आत्मयास शरीर योगे उद्वेग चिंता करणे लागे, शरीर योगे आत्मा जगे, हे तो प्रगटची आहे सगळा. म्हणजे इथं 2 जण आहेत, द्वैत आहे. काय द्वैत आहे, तर एक म्हणजे शरीर, आणि या शरीराचा स्वामी, या शरीराला चालवणारा कोण, तर तो माझा जीवात्मा आहे. आणि जीवात्मा असल्यामुळे म्हणजेच माझ्या अंतःकरणामुळे उद्वेग चिंता करत असल्यामुळे जीवात्म्याला सुद्धा उद्वेग आणि चिंता आहेत. म्हणून इथे म्हणतात की त्या आत्मयास शरीर योगे, कोण भोगता आणि करता कोण आहे, तर हा जीवात्मा करता भोगता आहे. सुखी दुःखी कोण आहे, सुखी दुःखी शरीर आहे, शरीर नाही तर तो जीवात्मा आहे. करायला अतिशय सोपं आहे. मला जर सुख दुःख कुठं होतं, या शरीराला होत नाही, तर मला होतं. मी म्हणजे कोण, तर मी म्हणजे जीवात्मा. मी म्हणजे कोण, तर जीवात्मा म्हणजे कोण, तर माझं स्वतःच असलेलं अंतःकरण अधिक आत्मचैतन्य. तो चेतनशील आहे, त्याला उद्वेग चिंता आहेत, त्याला सुख दुःख आहेत, पण या शरीराला नाही. शरीर अचेतन आहे, ते आम्हाला सगळ्यांना कळतं की ज्या वेळेला मृत होतो माणूस, त्यावेळेला शरीर अचेतन पडलेलं असतं, आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की त्या शरीरामधून जीवात्मा पुढच्या प्रवासासाठी निघून गेला. म्हणजे आम्हाला एवढं कळतं की जीवात्मा त्या शरीरामध्ये आहे, म्हणून त्या शरीराला चेतनत्व आहे. तो जीवात्मा त्या शरीरामध्ये आहे, म्हणून त्या शरीराला उद्वेग चिंता आहेत. तो जीवात्मा त्या शरीरामध्ये आहे, म्हणून त्या शरीराला सुख दुःख आहे. तो जीवात्मा त्या शरीरामध्ये आहे, म्हणून त्या शरीराला अर्थ आहे.
त्या जीवात्मा त्या शरीरामध्ये आहे म्हणून ते शरीर हालचाल करताना दिसत आहे. तो जीवात्मा त्या शरीरामध्ये आहे म्हणून ते शरीर पाहतय, म्हणून ते शरीर ऐकतय, म्हणून त्या शरीराला स्पर्श केल्यानंतर, टाचणी टोचल्यानंतर आम्ही लगेच ओरडतो की मला त्रास होतो, आई ग असं म्हणून मी म्हणतो. पण जर मनुष्य जर मृत झाला असेल तर तो कधीही ओरडणार नाही, टाचणी लावली तरी सुद्धा. म्हणजे थोडक्यात काय तर आत्मयास शरीर योगे उद्वेग चिंता करणे लागे, शरीर योगे आत्मा जगे हे तो प्रगटचे आहे. देह अन्नची खायेना तरी आत्मा कदापि जगेना, आत्म्या विण चेतना देहास कैची सिरा. म्हणून इथं समर्थ पहिल्यांदा शरीराचा आपल्याला अनुभव देऊन त्या जीवात्म्याचा सुद्धा अनुभव सांगतात. कारण जीवात्म्याचा आम्हाला अनुभव येत नाही, आम्हाला काय वाटतं शरीराचाच तो अनुभव आहे असं वाटतं. आणि म्हणून इथे स्पष्ट करताना, विवरण करताना, आत्मविवरण हा समास सांगताना आम्हाला समास समर्थ जीवात्मा आणि देह याच्यामध्ये डिफरन्सिएशन सांगतात. डिफरन्सिएशन आम्हाला कळावं, आम्हाला पटावं, आम्हाला दिसावं म्हणून हे सगळे समास इथं समर्थांनी दिलेले आहेत. मग इथं काय म्हणतात समर्थ की दोन जण आहेत. कोण आहेत? एक आहे जीवात्मा आणि एक आहे शरीर, देह. आता देहाला त्या दोघांचं रिलेशन कसं आहे तर देह अन्नची खायेना तरी आत्मा कदापि जगेना, आत्म्या विण चेतना देहास कैती सिरा. म्हणजे त्यांचा इंटरडिपेंडन्स आहे बघा. म्हणजे जरी जीवात्मा आहे दोन वेगवेगळे जरी असेल तरी सुद्धा जीवात्मा आणि देह हे एकमेकांवर इंटरडिपेंडंट आहेत. म्हणजे कसं की नुसता जीवात्मा असेल आणि त्या जीवात्म्याला शरीर नसेल. म्हणजे केव्हा होतं की ज्या वेळेला एखादा व्यक्ती मृत होतो त्यावेळेला तो शरीर त्याग करतो आणि त्याचा जीवात्मा या शरीरामधून बाहेर पडतो. तो जो जीवात्मा आहे तो आम्हाला डोळ्यांना दिसत नाही. त्या शरीरामध्ये असताना तो जीवात्मा आहे असं आम्हाला अनुभवायला येतं. पण त्या शरीरामधून जीवात्मा बाहेर पडल्यानंतर कधीही आम्हाला असं दिसत नाही की तो जीवात्मा आता हळूहळू त्या शरीरामधनं बाहेर पडतो आहे आणि तो या शरीराच्या बाहेर पडल्यानंतर तो बाहेर किंवा वरती हळूहळू चाललेला आहे हे आम्हाला कधीही दिसत नाही. म्हणजे जीवात्मा जगण्यासाठी, जीवात्म्याला करता भोगता होण्यासाठी, जीवात्म्याला सुखदुःख भोगण्यासाठी देहाची गरज आहे, शरीराची गरज आहे. बघा, जीवात्म्याला जर बटाटे वडे खायचे असतील तर त्याला मनुष्य शरीर घेतलं पाहिजे. जीवात्म्याला काही सुखदुःख भोगायचे असतील, करता भोगता काहीतरी करून दाखवायचं असेल, काहीतरी कर्तव्य करायचं असेल, काहीतरी त्याला भोगायचं असेल, काहीतरी पाहिजे असेल, काहीतरी इच्छा असेल, मग ती इच्छा कुठली असेल? मला 3 BHK पाहिजे, किंवा मला 5 कोटीचं घर पाहिजे, किंवा मला सगळ्यांनी चांगलं म्हणावं, मला भारतरत्न मिळावं अशी माझी इच्छा आहे. अशा कुठल्याही माझ्या इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्या भोगण्यासाठी त्या जीवात्म्याला देहाची गरज आहे. आणि देह असल्याशिवाय त्या जीवात्म्याच्या इच्छा वासना पूर्ण होत नाहीत. म्हणून नुसत्या जीवात्म्याला सुद्धा काहीही अर्थ नाही, पर नुसत्या देहालाही काही अर्थ नाही. कारण आम्हाला माहितीये की ते देह आहे काय आणि नाही काय, तो अचेतन आहे. म्हणजे नुसत्या देहाला जर आम्ही जो मृत असेल आणि त्याच्या शेजारी बटाटा वडा दिला तरी सुद्धा त्या माणसाला जिवंत असताना बटाटा वडा आवडतो, पण तो माणूस मृत झाल्यानंतर त्याच्या शेजारी बटाटा वडा जरी नेला तरी त्याला काहीही कळत नाही. म्हणजे नुसतं शरीर असून उपयोग नाही, नुसता जीवात्मा असून उपयोग नाही, त्या दोघांचा संयोग झाला पाहिजे. त्यावेळेला ज्या वेळेला ते दोघं एकत्र येतात त्यावेळेला काहीतरी हालचाल चालू होते, त्यावेळेला काहीतरी कर्तृत्व भोक्तृत्व होतं, त्यावेळेला काहीतरी या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. म्हणून ते समर्थ म्हणतात की देह अन्नेची खायेना तरी आत्मा कदापि जगेना,
आत्म्याविण चेतना देहास कैचे श्रीराम. जर आत्मा नसेल, तो जीवात्मा नसेल, तर तो देह मृतवत आहे. जर तो देह जर चेतनमय पाहिजे असेल, तर तो देहामध्ये चैतन्य पाहिजे असेल, त्या देहामध्ये एनर्जी पाहिजे असेल, त्या देहामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज व्हायला पाहिजे असतील, म्हणजे तो देह पाहायला पाहिजे, म्हणजे डोळ्यानं तो या सृष्टीचा अनुभव घेणारा पाहिजे असेल, तो ऐकणारा पाहिजे असेल, तर ह्या सगळ्यामध्ये तो जीवात्मा असलाच पाहिजे. असला पाहिजे नाही, असलाच पाहिजे. म्हणजे आत्म्याविण चेतना देहास कैची श्रीराम. आणि जर म्हणून बऱ्याच वेळा असं म्हणलं जातं की साधनेसाठी सुद्धा अहम ब्रह्मास्मी असं जरी मला कळलं तरी सुद्धा मला या देहाला दुर्लक्षित करता येत नाही. कारण जोपर्यंत साधक साधना करून सिद्ध होत नाही तोपर्यंत तरी त्याला देहाची आवश्यकता आहे. आणि म्हणून इंटरडिपेंडन्स काय आहे, तर त्यांनी देह सुद्धा व्यवस्थित ठेवला पाहिजे. म्हणून समर्थांनी बलोपासना दिली. समर्थांनी जरी त्यांना माहिती होतं की अहम ब्रह्मास्मी, तरी सुद्धा समर्थांनी शरीर बलदंड असावं, शरीर व्यवस्थित असावं, त्याला कुठलेही रोग होऊ नयेत म्हणून समर्थांनी शरीराला सुद्धा महत्व दिलं आणि अंतःकरणाला म्हणजे त्या जीवात्म्याला सुद्धा महत्व. म्हणून दोघांचं रिलेशन कसं पहिल्यांदा आम्हाला कळलं पाहिजे की देह अन्नची खायना तरी आत्मा कदापि जगेना, आत्म्याविण चेतना देहास कैची श्रीराम. हे वेगवेगळी एक करू जाता निरर्थक, उभय योग कोणी एक कार्य चाले श्रीराम. समर्थ म्हणतात की हे दोन वेगवेगळे आहेत, बरोबर आहे, मला मान्य आहे, पण ते एकत्र आले तरच काहीतरी अर्थ निर्माण होतो. म्हणजेच एकत्र आले, शरीर आणि जीवात्मा जर एकत्र आले तरच या विवेकाला काहीतरी अर्थ आहे, या शरीराला काहीतरी अर्थ आहे. जर ते दोन वेगवेगळे असतील तर काहीही अर्थ निर्माण होत नाही. म्हणजे काय की त्यातून काही ऍक्शन निर्माण होत नाही. म्हणजे एकटा देह आणि एकटा जीवात्मा काहीही करू शकत नाहीत. म्हणजे जीवात्मा आणि देह यांची जोडी जे काही करायचं आहे ते सर्व करते. म्हणजे या आयुष्यामध्ये आम्ही सर्व काही करतो ते या जीवात्म्यामुळं आणि या देहामुळेच करतो. देहाला नाही चेतना, आत्म्यास पदार्थ उचलेना, स्वप्न भोजने भरे ना पोट काही श्रीराम. आणि हे आमच्या डोक्यामध्ये बिंबावं, आमच्या मनामध्ये अतिशय स्पष्टपणानं क्लिअर व्हावं, ह्याच्यासाठी समर्थता अनेक दृष्टांत देत आहेत. समर्थ म्हणतात की देहाला नाही चेतना, देह चेतनमय नाही, देह जड आहे, हे बरोबर आहे. पण जर मला एखादा पदार्थ उचलायचा असेल तर जीवात्म्याला पदार्थ उचलता येत नाही. मग जीवात्म्याला पदार्थ उचलायचा असेल तर काय, तर जीवात्म्याला त्या देहामध्ये गेलं पाहिजे, तो देह चेतन केला पाहिजे. आणि देह चेतन केल्यानंतर त्या जीवात्म्यानी त्या देहाला म्हणजे त्या हाताला एक ऍक्शन दिली पाहिजे की तू हा पदार्थ उचल. म्हणजे समजा मला या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जायचं आहे, त्यावेळेला माझं अंतःकरण म्हणजे माझी बुद्धी माझ्या शरीराला एक ऍक्शन देते की तू इथून इथे जा आणि ती गोष्ट उचल. म्हणजे शरीरानेच या गोष्टी केल्या जातात. शरीर जर नसेल तर या गोष्टी केल्या जात नाही. स्वप्न भोजने भरेना पोट काही श्रीराम. समर्थ म्हणतात की अजून सोपं उदाहरण देतो की स्वप्नामध्ये बघा, ज्यावेळेला आमचं स्वप्न असतं, आम्ही स्वप्न ज्याला पाहत असतो त्यावेळेला मला शरीराचा अनुभव नसतो. मी कुठे आहे माझ्या ज्ञानेंद्रियाचा अनुभव मला नसतो. आणि जर स्वप्नामध्ये मला खूप जर गुलाबजाम आवडत असतील आणि मी स्वप्नामध्ये गुलाबजाम आले आणि मी खाल्ले तर माझं पोट भरणार नाही, कारण ते स्वप्नामध्ये आलेले आहेत, कारण तिथे शरीर नाही. पण जर मी जागा झालो आणि जागा झाल्यानंतर मी खरोखर मी गेलो, गुलाबजाम उचलला, तोंडात घातला आणि मी तो खाल्ल्यानंतर मी तृप्त झालो, त्याच वेळेला माझ्या मनाची, माझ्या अंतःकरणाची तृप्ती होते. म्हणजे जागृतावस्थेमध्येच ज्या वेळेला देह आणि जीवात्मा दोन्हीही कार्यरत असतात त्याच वेळेला माझ्या इच्छा पूर्ण होतात, माझ्या कामना पूर्ण होतात, हे समर्थांना सांगायचं आहे. पुढे म्हणतात की आत्मा स्वप्नावस्थेत जातो परंतु देहामध्येही असतो,
निद सुरेपणे खाजवतो चमत्कार पहा श्रीराम. आता ज्यावेळेला आम्ही स्वप्नामध्ये अवस्थेमध्ये असतो त्यावेळेला आत्मा जीवात्मा असतो का? नक्कीच असतो. स्वप्न कोण पाहतोय? जीवात्माच स्वप्न पाहतोय. जीवात्मा स्वप्न कसा पाहतोय? कारण त्याच्या अंतःकरणामध्ये म्हणजेच माझ्या अंतःकरणामध्ये जे जे काही कामना इच्छा आहेत त्या मी स्वप्नामध्ये पाहतो आहे. फक्त माझा देह तिथे ऍक्टिव्ह नाही, माझा देह तिथं शांत आहे, माझी ज्ञानेंद्रिय शांत आहेत. त्यामुळे मला देहामध्ये असून सुद्धा मला देहाचा अनुभव नाही. बरोबर आहे ना? पुढे म्हणतात की अन्नरसे वाढे शरीर प्रमाणे विचार वृद्धपणे तदनंतर दोन्ही लहानळती श्रीराम. वेगवेगळ्या पद्धतीने समर्थ समजून देत आहेत की ज्यावेळेला आम्ही अन्न खातो, अन्न कुणासाठी खातो? आम्ही जीवात्म्यासाठी खात नाही, तर आम्ही अन्न माझ्या या शरीरासाठी खातो. व जर मी जीवात्म्यासाठी जर अन्न खात नसेल आणि जर मी शरीरासाठी अन्न खात असेल तर शरीर पोषण्यासाठी जे जे काही लागतं तेवढंच मी खाईन. पण तसं होत नाही. मी कुठलं अन्न खायचं आणि कुठलं अन्न खायचं नाही हे कोण ठरवतं? शरीर ठरवत नाही, तर मी म्हणजे जीवात्मा ठरवतो. आणि जीवात्मा कशावर ठरवतो? तर जीवात्म्याला काय आवडतं, लाईक्स अँड डिसलाईक्स आवडतात, त्याप्रमाणे तो काय खायचं. मला गुलाबजाम आवडत असेल तर मी गुलाबजाम खातो, आणि जर मला बासुंदी आवडत नसेल तर मी बासुंदी खात नाही. म्हणजे काय खायचं आणि काय खायचं नाही, काय आवडतं आणि काय आवडत नाही हे जीवात्मा ठरवतो. पण ते खाल्ल्यानंतर त्याच्यातनं जो अन्नरस मिळतो त्याच्यातून माझं शरीर वाढतं. म्हणजे बघा, माझं जीव ही माझा जीवात्मा ठरवते, पण एकदा आत गेल्यानंतर त्या पोटामध्ये अन्न गेल्यानंतर सगळं अन्न सारखंच आहे. त्या अन्नरस हा एकदा अन्नरस झाल्यानंतर मला काहीही कळत नाही, पण तरी सुद्धा माझं जे संबंध सगळा कंट्रोल आहे तो कंट्रोल जीवात्मा करतो. म्हणून ह्याच्यामुळे हे कोण झालं? मास्टर कोण झाला? तर जीवात्मा मास्टर झाला. जीवात्मा हा शरीराचा कंट्रोलर झाला आणि शरीर हे स्लेव्ह झालं, म्हणजे नियम्य झालं. असं असं तर समर्थ आम्हाला सांगतात. पण हे दोघंही आवश्यक आहेत हे आम्हाला इथं कळून येतं. उत्तम द्रव्य देह खातो, देह योगे आत्मा भुलतो, विस्मरणे शुद्धी सांडतो सकळ काही श्रीराम. देहाने घेतले विष आत्मा जाये सावकाश, वाढणे मोडणे आत्मयाचं नेमस्त आहे श्रीराम. म्हणजे इंटरडिपेंडंटही आहेत. म्हणजे बघा की देहाने घेतले विष आत्मा जाये सावकाश, म्हणजे नुसतं जीवात्मा जरी मास्टर असेल पण तरी सुद्धा देहानी जरी विष घेतलं, म्हणजे देहामध्ये जर विष आलं, म्हणजे कुणाला जर बळजबरीनं विषप्रयोग झाला तर म्हणजे देह त्याग झाला, देह पडला, आणि ज्या वेळेला देह पडला त्यावेळेला आत्म्याला, त्या जीवात्म्याला त्या शरीरापासून बाहेर जायलाच पाहिजे हे नक्की झालं. म्हणजे वाढणे मोडणे आत्मयाचं नेमस्त आहे श्रीराम. वाढणे मोडणे जाणे येणे सुख दुःख देहाचे निगुणे, नाना प्रकारे भोगणे आत्मयास आहे. म्हणजे जाणं येणं सुख दुःख जरी आम्हाला देहाच्या अनुषंगाने भोगायला लागत असतील तरी सुद्धा भोगणं कुणाला घडतं? तर ते जीवात्म्याला घडतं. हे आम्ही कधीही विसरता कामा नये. म्हणजे सगळं जाणून घेण्याचा, समजून घेण्याचा एकच प्रयोजन आहे की जरी मला सगळं मी शरीराच्या अनुषंगाने जरी भोगत असेल, पण जे जे काही भोगतो, जे जे काही माझं कर्तृत्व आहे, जे जे काही कर्तृत्व आणि भोक्तृत्व आहे हे देहाच्या अनुषंगाने जरी मी करत असलो तरी सुद्धा जीवात्मा त्याचा भोगता आणि करता होतो. आपण मागच्या वेळेला करता निरूपण पाहिलेलं आहे. म्हणजे नाना प्रकारे भोगणे आत्मयास घडे श्रीराम. वारुळ म्हणजे पोकळ मुंग्यांचे मार्गची सकळ, तैसेच हे केवळ शरीर जाणावे श्रीराम. समर्थ आता हळूहळू मुद्दाम या देहाचं, आता सगळं सांगितल्यानंतर इंटरडिपेंडंट आहेत, कोण करता आहे कोण भोगता आहे हे सगळं सांगितलं. शरीराच्या योगाने आत्मा सगळं भोगायला लागतं हेही सांगितलं. आता ह्या शरीराचं फोल पण सांगतात. शरीर कसं हे आहे, कनिष्ठ आहे. इथं सांगतात की वारुळ म्हणजे पोकळ
मुंग्यांचे मार्गची सकळ तैसेच हे केवळ शरीर जाणावे श्रीराम. वारुळाचं उदाहरण घेतात. वारुळ जर बघितलं तर वारुळ आतून पोकळ असतं. वारुळ कशासाठी आहे तर ते मुंग्यांचं घर आहे. मुंग्या इकडनं तिकडनं त्या वारुळामध्ये जातात, पोकळ असतं. तसंच आमचं शरीर हे सुद्धा पोकळ आहे असं समर्थ म्हणतात. आणि आपल्याला ते सगळं माहिती आहे की पोटामध्ये सुद्धा पोकळी आहे. या सबंध शरीरामध्ये वेगवेगळ्या पोकळ्या आहेत, जागा आहेत. तसंच या शरीरामध्ये काय काय आहे ते समर्थ सांगतात की शरीरी नाडीच फेटा, नाडीमध्ये पोकळ वाटा, लहान थोर सगटा, दाटल्या नाडी श्रीराम. आपल्या शरीरामध्ये अनेक नाडे आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आर्टरीज आहेत. त्या शरीराला सगळ्या जर अन्न पुरवठा व्हायचा असेल तर अन्न नलिका आहेत. या शरीराला हृदयामध्ये जर आम्हाला किंवा फुफ्फुसामध्ये जर आम्हाला ऑक्सिजन घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या सगळ्या आर्टरीज, या नसा किंवा या सगळ्या इथं सांगितलं शब्द वापरला नाडी, असं आमच्या शरीरामध्ये सगळ्या शरीरभर आहेत. आणि त्या पोकळच आहेत. त्याच्यामध्ये बेसिकली रक्त जरी असेल तरी त्या पोकळच आहेत. जर त्या पोकळ नसतील तर त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल भरलेलं असेल आणि मग कोलेस्ट्रॉल असेल तर आम्हाला प्रॉब्लेम आहे. म्हणजे पोकळ असलेल्या चांगल्या आहेत, कोलेस्ट्रॉल असले तर नको आहेत. म्हणून आमच्या आर्टरीज मध्ये पोकळ व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो. प्राणी अन्नोदक घेतो, त्याचा अन्नरस होतो, त्यास वायो प्रवर्ततो, श्वासोश्वासे श्रीराम. आम्ही अन्नोदक घेतो म्हणजे अन्न आणि पाणी असं घेतो, त्याच्यातून त्याचा अन्नरस होतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यास वायो प्रवर्ततो, श्वासोश्वास. आम्ही श्वासोश्वास घेणं हे आमची प्रतिक्रिया आहे. तो आमच्या नकळत आम्ही श्वासोश्वास जरी घेतला तरी सुद्धा तो आम्हाला प्रवर्तक आहे. कारण का की श्वासोश्वास घेतला म्हणजे माझं शरीर ऑक्सिजन युक्त आहे, म्हणून मी बाकीच्या क्रिया करू शकतो. म्हणजे शरीर पोसण्यासाठी मी अन्न घेतो, पाणी घेतो. पण जर श्वासोश्वास नसेल तर हा देह टिकणार नाही. त्यावेळेला मी अन्न घेतोय का पाणी घेतोय का हे मला कळणार नाही. म्हणजे या सगळ्या इंटरडिपेंडन्स कशा सगळ्या सिस्टीम्स आहेत. म्हणजे आमच्या शरीरामध्ये ज्या ज्या काही सगळ्या सिस्टीम्स आहेत त्या कशा एकमेकांवर अवलंबून आहेत हे आम्हाला इथे समर्थ सांगतात. नाडीद्वारा धावे जीवन, जीवनामध्ये खेळे पवन, या पवना सरिसा जाण, आत्मही विवरे श्रीराम. या नाडीमधूनच जीवन जातं. म्हणजे जीवन म्हणजे अन्न असेल, पाणी असेल, उदक असेल किंवा ब्लड असेल, ब्लड सर्क्युलेशन असेल, सर्क्युलेटरी सिस्टीम्स असतील. ह्या सगळ्या ज्या सिस्टीम्स आहेत, जीवनामध्ये खेळे पवन, त्या पवना सरिता जाण आत्मही. या सगळ्या ह्याच्यातून म्हणजे थोडक्यात काय की दिस इज, हे जे सिस्टीम आहे हे सगळं प्रॉडक्ट आहे. या प्रॉडक्ट मध्ये काय काय आहे तर हे सगळं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये हाडं आहेत, याच्यामध्ये वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत. श्वासोश्वास आम्ही करतो, अन्न खातो, ते पचवलं जातं. उत्सर्जन संस्था आहे, प्रजोत्पत्ती संस्था आहे. या सगळ्या संस्था या शरीरामध्ये आहेत, या प्रॉडक्टमध्ये आहेत. पण मग हे कशावर मुळे चालतं तर त्या आत्म्यामुळं चालतं. जीवात्मा आहे म्हणून हे सगळं चालतं. हे सगळ्यात जास्त इथं महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे की तृषेने शोकले शरीर. पण हे कशासाठी सांगायचं पुन्हा 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 तर याचं कारण आहे की इतकं ते वी टेक थिंग्स फॉर ग्रँटेड. जोपर्यंत आम्हाला कळत नाही, जोपर्यंत आम्हाला ती आमच्या मनामध्ये घट्ट कल्पना होत नाही, आम्ही आमच्या मनामध्ये त्यावेळेला वी टेक बॉडी फॉर ग्रँटेड, वी टेक दिस लाईफ फॉर ग्रँटेड. आताच 2च दिवसापूर्वी अतिशय भयानक, अतिशय दुःखी, अतिशय न घडावी अशी घटना घडली. आपण सर्वांनी पाहिलं की अहमदाबाद मध्ये ते प्लेन होतं, ते एका मिनिटामध्ये टेक ऑफ केल्यानंतर 1 मिनिटामध्ये ते क्रॅश झालं, क्रॅश लँडिंग झालं. आणि असलेले सगळे 240-260 माणसं होती, त्या सगळ्यांना एक सोडून सगळ्यांना जीव गमवावा लागला. अशा घटना घडल्यानंतरच आम्हाला कळतं की आमच्या आयुष्याचं मोल काय आहे. अशा घटना घडल्यानंतरच आम्हाला कळतं की आमच्या आयुष्याचं खरं स्वरूप काय आहे. आपण आता गेल्या 2 दिवसामध्ये अनेक व्हॉट्सअपवर पाहिले असतील की अरे आमचं जीवन किती क्षणभंगूर आहे, आज आहे तर उद्या नाही. 5 मिनिटापूर्वी काही जणांनी इंस्टाग्रामवर पाठवलं होतं की आता मी निघालेलो आहे, विमानात बसलेलो आहे आणि सी यू सून असं म्हटलं आणि 5च मिनिटामध्ये सगळा खेळ खलास झाला.
अशा वेळेला आम्हाला कळतं की आत्मा किती महत्वाचा आहे, देह किती महत्वाचा आहे आणि हे जीवन किती क्षणभंगूर आहे. रेस्ट ऑफ द टाइम वी टेक थिंग्स फॉर ग्रांटेड. आम्ही याचा कधी विचारच करत नाही आणि म्हणून आम्ही अशा पद्धतीने जगतो. बघा, आम्ही अशा पद्धतीने जगतो की मी आयुष्यभर मला ग्रँट केलेलंच आहे, मला मला आयुष्य हे मिळालेलंच आहे आणि आयुष्याला शेवट नाही, अशा पद्धतीने मी जगतो. हा प्रॉब्लेम आहे आणि म्हणून समर्थ हे पुन्हा पुन्हा आम्हाला सांगतं. आणि म्हणून आमची बौद्धिक वृत्ती म्हणजे आत्मवृत्ती किंवा आत्मबुद्धी सदैव जागृत असावी म्हणून आम्हाला हे समाज सांगितले आहे. जो दासबोधाचा अभ्यास करतो, जो गीतेचा अभ्यास करतो, त्याची आत्मबुद्धी अतिशय प्रगल्भ, तो सदैव सदा सर्वदा सावधान असतो. त्याची आत्मबुद्धी सदैव सावधानतेने काम करत असते, त्यामुळे तो कधीही निष्काळजी नसतो. आणि म्हणून ती आमची तयारी होण्यासाठी आम्हाला हा दासबोधाचा सेशन सांगितलेला आहे. कारण बाकीचे सर्व लोक किंवा आम्ही सुद्धा आम्ही जर दासबोधाचा जर नुसता फक्त वाचलो आणि त्याच्या पद्धतीने जर इम्प्लिमेंटेशन केलं नाही तर आम्ही स्वतः वी विल टेक थिंग्स फॉर ग्रँटेड. आणि म्हणून ज्या वेळेला आम्ही याचा सर्वोपरी असा विचार करतो, सर्वांगीण विचार करतो, ऑल फॅसेट्स अँड अँगल्स, त्यावेळेला आम्हाला कळतं की जीवात्मा म्हणजे काय आहे, देह म्हणजे काय आहे, आम्ही आता वावरतो आहे, ऍक्शन करतो आहे म्हणजे आम्ही काय करतो आहोत, आम्ही जीवन जगतो आहोत म्हणजे कशा पद्धतीने का जगतो आहोत, आणि मृत्यू म्हणजे काय आणि आम्ही मृत्यू होणार म्हणजे काय होणार, हे सर्व आम्हाला समजत नाही. तर ते आमच्या मनामध्ये अतिशय आत घट्ट, त्याला शास्त्रामध्ये शब्द वापरलेला आहे की दृढीकरण होतं. दृढीकरण झाल्याशिवाय आमच्या मनाला शांतता लाभत नाही. दृढीकरण झाल्याशिवाय मनुष्य शांत होत नाही. दृढीकरण झाल्याशिवाय मनुष्य साधक हा सिद्ध होत नाही. आणि म्हणून आत्मावारे श्रोतव्य हा मंतव्य हा निदिध्यासितव्य हा. तू आत्म्याचं श्रवण कर, मनन कर, चिंतन कर आणि तेच तू हो, कारण तेच तू आहेस. निरिध्यासना म्हणजे एका अर्थाने दृढीकरण होणं, या विचारांचं दृढीकरण माझ्या मनामध्ये होणं, यासाठीच आम्ही हे अनेक वेळेला पुन्हा ऐकतो, त्याचं चिंतन करतो. तृषेने शोकले शरीर, आत्म्यास कळे हा विचार, मग उठवून शरीर चालवी उदकाकडे जा. आम्हाला रात्री आता बघा, विचार करा, मी झोपलोय आणि मला एकदम उठलो मी आणि तहान लागली. तहान कुणाला लागली? शरीराला लागली नाही, पण शरीराच्या अनुषंगानं आत्म्यास कळे हा विचार, मग उठवून शरीर चालवी उदकाकडे श्रीराम. म्हणजे नुसतं शरीराला तहान लावून चालत नाही. आत्म्याला कळल्यानंतर, जीवात्म्याला म्हणजे मला कळल्यानंतर मी त्या शरीराला उठवतो, स्वयंपाकघरामध्ये घेऊन जातो आणि मी पाणी पितो. आणि त्यावेळेला माझी तहान म्हणजेच माझ्या शरीराला लागलेली तहान शमते. म्हणजे शरीराचं फंक्शन काय, जीवात्म्याचं फंक्शन काय, दोघांचं मिळून फंक्शन काय, हे आम्हाला कळावं आणि त्याच्यावर आम्ही चिंतन करावं. यासाठी हे वेगवेगळे दृष्टांत आम्हाला समर्थ देतात. उदक बागे शब्द बोलवी, मार्ग पाहोनी शरीर चालवी, शरीर अवघेच हालवी, प्रसंगानुसार श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की प्रसंगानुसार हा माणूस म्हणजेच हा जीवात्मा शरीर हलवतो. म्हणजे जर एखाद्या लग्नामध्ये संगीताला गेला तर त्या संगीतामध्ये तो डान्स करतो, शरीर डान्स करतं, पण मग तो जीवात्म्या त्या शरीराला सांगतो की तू अशा पद्धतीने डान्स कर. कोरिओग्राफर सांगतो की तू अशा पद्धतीने तू शरीर हलवलं पाहिजेस, पण ते शरीर हलवण्याचं काम कोण करतो? तो जीवात्मा करतो. उदक बागे शब्द बोलवी, मार्ग पाहोनी शरीर चालवी. समोर ड्रायव्हिंग करत असताना तुम्ही कारमध्ये आहात आणि ड्रायव्हर आहात. कार महत्वाची का ड्रायव्हर महत्वाचा? नुसता ड्रायव्हर असून उपयोग नाही, नुसती कार असून उपयोग नाही. ज्या वेळेला कार मध्ये ड्रायव्हर बसेल आणि कार चालवेल त्याच वेळेला ती कार हलेल. तसं ड्रायव्हरचंही फंक्शन आहे, कारचंही फंक्शन आहे. वन विदाउट अदर डज नॉट एक्झिस्ट एट ऑल.
म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन महत्वाचं आहे. प्रत्येकाची दोघांची फंक्शन्स वेगवेगळी आहेत आणि दोघं एकमेकांवर डिपेंडंट आहात, इंटरडिपेंडंट आहेत. आणि अशा पद्धतीने आमचं जीवन सगळ्यांचं चालू आहे. शुद्धा लागते ऐसे जाणतो, मग देहास उठवतो, आजच्या वाच्या बोलवितो, ज्यासी त्यासी श्रीराम. समर्थ थोडेसे मध्ये मध्ये विनोद पण चालू असतात समर्थांच्या ह्याच्यामध्ये, की शुद्धा लागत ऐसे जाणतो मग देहास उठवतो. जर मला भूक लागली तर तो देहाला उठवतो, आणि जर त्याला जर पाहिजे तसं अन्न मिळालं नाही तर त्या परिस्थितीला म्हणा किंवा कुणाला तरी म्हणा, किंवा समजा घरात जर पत्नी असेल तर तिला, किंवा जर ती नसेल तर स्वतःवरच चिडतो. आता त्या काळात झोमॅटो नसेल तर आता सध्याच्या काळामध्ये झोमॅटो असेल तर लगेच भूक लागल्यानंतर जर फ्रीज मध्ये जातो, फ्रीज मध्ये पत्नीनं काही ठेवलं नसेल तर तिला काहीतरी आजच्या बोलतो आणि त्यानंतर झोमॅटोला ऑर्डर करतो आणि झोमॅटो मधनं घेतो आणि स्वतःची भूक भागवतो. सांगण्याचा मुद्दा आहे की सुद्धा हे कसं डिझाईन आहे हे अप्रिशिएट करण्यासाठी हे फार या सगळ्या समासाचा उपयोग होतो असं मला वाटतं. बायकात म्हणे झाले झाले, देह सोवळे करून आणले, पायात भरून चालवले, तातडी तातडी श्रीराम. समजा बायकोनी सांगितलं की आता असं जेवण झालेलं आहे, की लगेच हा काय करतो की तिथनं देह उठतो, म्हणजे स्वतः उठतो. म्हणजे समर्थ जरा थोडस हे सांगतात की देह सोवळे करून आणले, की हा लगेच उठतो, सोवळं घालतो. पूर्वीच्या काळामध्ये त्या काळामध्ये जेवण करताना लोक सोळी घालायची, म्हणून देह सोवळे करून आणले, पायास भरून चालवली तातडी, म्हणून गडबडीने उठतो, लगेच सोळं घालतो आणि जेवायला येतो. त्यासी पात्रावरती बैसविले, नेत्री भरोनी पात्र पाहिले, हाता करवेरी आरंभले, आपोषण श्राम. म्हणून त्या शरीराला पात्रावर बसवलं. बघा हे आपल्याला बोलताना कधी कधी मजेशीर वाटतं. म्हणून ज्यावेळेला आम्ही सुद्धा आश्रमामध्ये ज्यावेळेला वेदांत शिकतो त्यावेळेला आम्हाला अशा बोलण्याच्या पद्धती सांगितलेल्या आहेत की कशा विचार करायचा. आम्ही म्हणतो की सांगितलं की ही बादली माझी आहे, पण बादली माझी असू शकत नाही. मग ही बादली कुणाची? किंवा आता हे शरीर, आता हे हा आपण उदाहरण घेतलं की त्या पात्रावरही बसवले, म्हणजे भूक कुणाला लागली? शरीराला लागली. मग खाल्लं कोणी? तर शरीराने खाल्लं. म्हणजे डिफरन्सिएशन करण्यासाठी या दोघांमध्ये आणि एक वेगळ्या पद्धतीची साधना किंवा विचार आवश्यक आहे. म्हणून हे सगळं समर्थ इथं सांगतात की हाता करविली आरंभले आपोषण. मग आपोषण कुणी केलं? ऍक्च्युली आम्ही काय म्हणतो की आम्हीच आपोषण केलं. म्हणजे थोडक्यात आम्ही सुरुवातीला जेवणाच्या आधी नैवेद्य दाखवतो, आपोषण करतो. ते कुणी केलं? मी केलं. पण इथं समर्थ म्हणतात की हाता करविले आरंभले आपोषण. कुणी केलं? मीच. म्हणजे माझ्या जीवात्म्यानी हाता करवी मी नैवेद्य दाखवला. मी त्या ह्याच्यावर जेवणाच्या ताटावर बसलो, डोळे भरून ते सगळं जेवणाचं ताट भरलेलं ते सगळं पाहिलं. मग माझा हाता करवी ग्रास उचलवी, मुखी जाऊनी मुख पसरवी, दाता करवी चाववी, नेटे नेटे श्रीराम. मग काय केलं? मी हात उचलला, मग काय केलं? तोंडामध्ये घातला आणि अन्न तोंडामध्ये घातलं आणि दाता करवी चाववी, नेटे नेटे श्रीराम. अजून एक तुम्हाला मजा सांगतो की इतक्या बारीक सारीक गोष्टी इथं समर्थांनी सांगितलेल्या. त्याचं कारण काय आहे की आम्हाला जर प्रेझेंट टेन्स मध्ये राहायचं असेल, आम्हाला जर सदा सर्वदा सावधान राहायचं असेल, आमचं जर मन जर आम्हाला स्थिर करायचं असेल तर आम्हाला नामस्मरण ही साधना सांगितली जाते. पण जर आम्ही एका इन्स्टंटला जी गोष्ट करतोय त्या गोष्टीकडे जर आम्ही लक्ष दिलं, आम्ही जिथं आमचं हँड अँड म्हणजे आमचं बॉडी आणि माइंड, म्हणजे बॉडी आणि जीवात्मा यांचं कोऑर्डिनेशन, सिंक्रोनायझेशन जर केलं तर आम्ही ऑटोमॅटिकली त्या क्षणामध्ये जगू शकतो, त्या क्षणामध्ये आम्ही राहू शकतो आणि आम्ही ऑटोमॅटिकली आमचं मन स्थिर होऊ शकतो. म्हणजे ज्या वेळेला मी एखादी गोष्ट प्रत्येक वेळेला सावधानतेने करतोय, म्हणजे मी सावधानतेने एका जागेवर बसलो, सावधानतेने मी नैवेद्य दाखवला, सावधानतेने प्रत्येक घास मी खाल्ला, प्रत्येक घास तो तोंडात चावून चावून खाल्ला. म्हणून आम्हाला लहानपणी आई वडील सांगायचे की 32 वेळेला चावून खा. का? तर खाताना मी ज्या वेळेला चावत असतो त्यावेळेला मी तिकडे लक्ष द्यावं आणि मी 32 वेळेला खाल्ल्यानंतर त्याचं अन्नाचं पचन होईल. पण मनाच्या दृष्टिकोनातनं जर बघितलं तर
त्यावेळेला त्या कृतीमध्ये ज्यावेळेला मी माझं मन ज्यावेळेला इन्व्हॉल्व्ह असेल त्यावेळेला मी सदा सर्वदा सावधानतेने प्रेझेंट टेन्स मध्ये असेल. आणि ही साधना म्हणजेच मन जे आमचं चंचल आहे, मन जे आमचं मल्टिप्लेक्सिंग सारखं करतं, त्यासाठी ही साधना दिलेली आहे. आणि जर तुम्ही आता जर सध्याच्या काळामध्ये जर बघितलं तर आम्ही काय करतो, आमचं मन हे ऑल द टाइम इट इज डुईंग मल्टिप्लेक्स. म्हणजे काय तर आम्ही काय करतो, जेवताना खातो, नुसतं खात नाही तर खाता खाता व्हॉट्सअप बघतो, फोन बघतो, फोन घेतो, फोन करता करता आम्ही सकाळी व्यायाम करतो. अहो एवढंच नव्हे तर ड्राईव्ह करताना, स्कूटर चालवताना, गाडी चालवताना सुद्धा आम्ही बोलतो, फोन घेतो, व्हॉट्सअप करतो. म्हणजे आम्हाला जसं काही आम्हाला वेळेचं इतकं महत्व आहे की आम्ही प्रत्येक वेळेला एका क्षणामध्ये 2-2 गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आमच्या मनामध्ये आम्ही मल्टिप्लेक्सिंग करतो. आणि मल्टिप्लेक्सिंग जर आम्ही केलं तर आम्ही दोन्ही गोष्टी, सायकोलॉजिस्ट सांगतात, शास्त्रज्ञ असं सांगतात की आम्ही दोन्ही गोष्टी व्यवस्थित करू शकत नाही. वी डोंट गिव्ह 100% टू वन पर्टिक्युलर टास्क बिकॉज द अटेन्शन इज डिवायडेड बिटवीन द टू. आणि म्हणून आमचं मन सध्याच्या काळामध्ये सगळ्यात जास्त मोठा प्रॉब्लेम हा मनाला आहे. याचं कारण का की आम्ही मनाने अस्थिर झालेलो आहोत आणि आम्ही तशाच पद्धतीने आम्ही मनाला सवयी पण लावतो. म्हणजे ज्या ज्या वेळेला आम्ही मल्टिप्लेक्सिंग करतो त्यावेळेला आम्हाला मनाने आम्ही अस्थिर होतो, मल्टिप्लेक्सिंग करतो, मल्टिपल गोष्टी करतो आणि त्यामुळे आम्ही सारखं आमचं मन एंगेज ठेवतो आणि एंगेज ठेवल्यामुळे आमचं मन जास्त अस्थिर होतं. आणि म्हणून आम्ही कितीही तरी वेळ नामस्मरण केलं तरी सुद्धा आणि आमच्या अशा पद्धतीने जर आमचं आयुष्य जर आम्ही उपभोगत असू, म्हणजे नामस्मरण करतो एका साईडला, पण नामस्मरण आम्ही 24 तास करू शकत नाही. जरी तासभर आम्ही नामस्मरण केलं आणि बाकीच्या वेळेला अशा पद्धतीने मी जगत असेल तर त्या नामस्मरणाचा आम्हाला पाहिजे तसा फायदा होऊ शकत नाही. आणि म्हणून जर एखाद्याने ठरवलं की मी काय करतो तर मी उठता बसता खाता पिता मी त्या ज्या ज्या गोष्टी मी करतो त्याच्यामध्ये मी अतिशय अटेन्शन देतो आणि अटेन्शन देताना मी एका वेळेला एकच गोष्ट करतो, मी क्षणस्थ होतो. आणि ज्या वेळेला मी क्षणस्थ होतो आणि ज्या वेळेला मी क्षणस्थ असून माझा भाव जर परमेश्वराप्रती असेल की जे जे काही गोष्टी करतो ते मी स्मरण करतोय, स्मरण करता करता मी हे सगळ्या गोष्टी करतोय, ते एक प्रकारचं नामस्मरणच आहे. ते नामस्मरण मी काउंट केलं नाही तरी चालेल, मी एका जागेवर बसून नुसती माळ घेऊन त्याचं काउंटिंग नाही झालं तरी चालेल. तर म्हणून तर सगळे संत म्हणतात की अहो प्रत्येक श्वासा इतका मी नामस्मरण घेतलेलं आहे. म्हणजे प्रत्येक श्वासाला ते काहीच त्यांनी केलं नाही असं नाही. मग जर तसं जर करत असेल तर त्यांनी खाल्लं नसतं, पिल्लं नसतं, सारखं 24 तास त्यांनी नामस्मरण केलं असतं, नुसती माळ घेऊन बसले असते. पण तसं होत नाही. तसं त्यांचं आयुष्य नाही. त्यांचं आयुष्य जर मी पाहिलं तर आम्हाला कळेल की जरी त्यांनी माळ जरी घेतली नसेल तरी 24 तास नामस्मरण आहे. आणि हे आम्हाला समर्थ या वेगवेगळ्या उदाहरणार्थ सांगतायत की आम्हाला नक्की साधना म्हणजे काय, जीवात्मा म्हणजे काय, देह म्हणजे काय, आम्ही नक्की कशा पद्धतीने वागावं, कशा पद्धतीने मनाला ट्रेनिंग द्यावं, कशा पद्धतीने माइंड कंट्रोल करावा, हे आम्हाला इथं वेगवेगळ्या प्रसंगातून वेगवेगळ्या गोष्टीतून समर्थित सांगतायत. आपण जिव्हेमध्ये खेळे पाहतो परिमळ सोहळे, केस काढी खडा करे तत्काळ थुंकी श्रीराम. समर्थ म्हणतात की आपण जेवायला बसलो आहे, पण जेवायला जरी बसलेला असताना जरी माझं लक्ष नसेल तरी सुद्धा जर जेवणामध्ये एखादा केस आला, जेवणामध्ये एखादी काडी आली, खडा आला तरी मला कळतं. बघा म्हणजे कुणाला कळतं, मला म्हणजे माझ्या जीवात्म्याला कळतं, शरीराला कळलं असं नाही. मला तोंडामध्ये खडा आलेला आहे हे मला स्पर्श झाला, पण मला लगेच ब्रेनमध्ये सिग्नल गेला आणि हेच सायन्स आहे. म्हणजे ते कळल्यानंतर मी लगेच सुंगतो. बघा म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने समर्थ सांगतात की आळणी करता मीठ मागे, बायलेसी म्हणे आगे आगे कांगे, डोळे तावून पाहू लागे रागे रागे श्रीराम. जर एखाद्या दिवशी जर जेवणामध्ये मीठ नसेल तर लगेच तो काय करतो की तो पत्नीला ओरडतो, तो म्हणतो की अरे आळणी झालेला आहे, मीठ नाही, जरा मीठ दे. डोळे लगेच पाहतो, रागे रागे. कोण? शरीर नाही तर त्याचा जीवात्मास म्हणजे त्याचं अंतःकरण, अंतःकरण म्हणजे त्याचं मन, मन म्हणजे त्याच्यामध्ये असलेल्या इमोशन्स.
नाना अन्नची गोडी, नाना रसे स्वाद निवडी, तिखट लागता मस्तक झाडी आणि खोकी श्रीराम. मिरपुडी घातली फार, कायसे करीते खापर, जिवे करवी कठीणोत्तर, बोलवी राखे श्रीराम. वेगवेगळ्या पद्धतीने समर्थ समजून सांगतात की मिरपुडी जास्त घातली, तिखट झालं, तिखट झाल्यानंतर जिभेला म्हणजे जिभेला तिखट लागलं, तिखट लागल्यानंतर तो राग आला. या सिक्वेन्स जर मी जर बघितला तर आम्हाला लगेच कळेल की इथे ज्ञानेंद्रिय कशी काम करतात, कर्मेंद्रिय कशी काम करतात, शरीर कसं काम करतं, माझं मन कसं काम करतं, माझा जीवात्मा कसा काम करतो. म्हणून जर आम्हाला जर आज रविवार आहे तर आम्हाला जर होमवर्क पाहिजे असेल तर हा होमवर्क घ्यायला काही हरकत नाही की आज दिवसभर आपण विचार करावा की हे नक्की कशा पद्धतीने मी जीवन जगतोय. कारण आम्ही अशा पद्धतीने कधी विचार करत नाही. कशा इतक्या बारीक सारीक गोष्टीचा कशा पद्धतीने आम्ही खातो, कसं खातो, कुणाला राग येतो, का राग येतो, या पद्धतीने आम्ही कधी विचार करत नाही. आणि म्हणून इथे समर्थ या प्रत्येक गोष्टीला जरा वेगवेगळं करून आम्हाला सांगतायत की कशा पद्धतीने तुझं आयुष्य तू जगतोस. आज जे उदंड जेविला, सवेच मा तांब्या उचलला, घळघळा घेऊ लागला सावकाश श्रीराम. देही सुख दुःख भोगता, तो एक आत्मची पाहता, आत्म्या विणत हे होता मडे होय श्रीराम. आता समर्थ एवढं सगळं उदाहरण सांगितल्यानंतर परत सांगतात की देही सुख दुःख भोगता, तो एक आत्माची पाहता, आत्म्या विण देह वृथा मडे होय श्रीराम. म्हणजे देह आहे पण सुख दुःख भोगता कोण आहे तर तो जीवात्मा आहे. आम्ही सगळं सृष्टी पाहतो, मला पाहतो, माझं शरीर पाहतो, हे नामरूप पाहतो. कोण पाहतो? माझा जीवात्मा पाहतो. आत्म्या विण जर आत्मा जर नसेल तर जीवात्मा नसेल तर हा देह म्हणजे वृथा आहे, त्याचा व्यर्थ आहे, त्याला मढ असं म्हणतात. म्हणजेच थोडक्यात काय की याच्यामध्ये महत्वाचं कोण आहे इथं समर्थाने सांगितलं. मनाच्या अनंत वृत्ती जाणणे त्याची आत्मस्थिती, त्रैलोक्य जितक्या व्यक्ती तदांतरी आत्मा स्क्रा. आणि आता हे सांगितल्यानंतर आम्हाला समर्थांना काय सांगायचंय? समर्थांना आत्माच सांगायचंय, कारण आत्मा विवरण हे समास आहे. पण आत्मा सांगण्यासाठी आधी हे सगळं प्रस्तावना केली, शरीराचं सांगितलं, शरीर कसं काम करतं सांगितलं, आणि आता जीवात्म्या सांगताना समर्थ इथं मन आणतात. कारण जीवात्मा म्हणलं की मन आलंच. जीवात्मा म्हणलं की मन प्लस आत्मा, अंतःकरण प्लस आत्मा म्हणजेच जीवात्मा. म्हणजे मनामध्ये असलेल्या वृत्ती किंवा बुद्धीनं आम्ही विचार करतो, विचार करण्याची वृत्ती, या ज्या सगळ्या वृत्ती आहेत. कारण आपण मागच्याला पण बघितलेलं होतं की अंतःकरणामध्ये 4 गोष्टी आहेत. मन म्हणजे काय तर संकल्प विकल्प अंतःकरण वृत्ती इति मनः, निश्चयात्मिका अंतःकरण वृत्ती इति बुद्धी. म्हणजे सगळ्या ज्या आहेत या अंतःकरणाच्या वृत्ती आहेत. मन म्हणजे वृत्तीमय आहे, बुद्धी वृत्तीमय आहे, चित्त वृत्तीमय आहे, आणि अहंकार हा सुद्धा वृत्तीमय आहे. वृत्ती म्हणजे काय तर विचार, विचार म्हणजे काय तर थॉट्स. म्हणजे मनामध्ये असलेले, आमच्या अंतःकरणामध्ये असलेले वेगवेगळे थॉट्स. कारण म्हणून ते म्हणले की मनाच्या अनंत वृत्ती आहेत. आमच्या मनामध्ये अनेक थॉट्स उठतात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. त्या सगळ्या जाणणे त्याची आत्मस्थिती. अतिशय महत्वाचा विषय सांगितला यांनी की अरे या सगळ्या वृत्तींना जाणणारा कोण, या सगळ्या थॉट्सना समजणारा कोण, या वृत्ती, या थॉट्स, हे विचार कुणाला समजतात? जाणणे त्याची आत्मस्थिती. हे जाणून घ्यायचं, हे समजून घ्यायचं, हेच आत्म्याचं फंक्शन आहे, जीवात्म्याचं फंक्शन आहे. आता काय केलं? आता जीवात्म्याला परत डिफरन्सिएशन केलं, 2 केले. एक म्हणजे अंतःकरण आणि दुसरं म्हणजे आत्मचैतन्य म्हणजे आत्मस्थिती. म्हणजे त्या आत्म्याला आता वेगळं काढलं. म्हणून हा अतिशय महत्वाचा हे इथे समर्थाने इथं सांगितलंय की मनाच्या अनंत वृत्ती. कारण समर्थांना जीवात्मा जाणायचं नाहीये, समर्थांना आत्माच जाणायचं आहे. पण आत्मा आम्हाला दिसत नाही, आत्मा आम्हाला कळून येत नाही. त्यासाठी जीवात्मा म्हणजे काय सांगितलं, आणि जीवात्मा आम्हाला दिसत नाही म्हणून शरीर म्हणजे काय सांगितलं. म्हणजे पहिल्यांदा स्टेप बाय स्टेप शरीर सांगितलं, त्याच्यानंतर जीवात्मा सांगितलं, आणि आता जीवात्म्याचं परत मन आणि आत्मचैतन्य हे 2 भाग सांगितले. आणि आत्मचैतन्यामध्ये राहणं
म्हणजे आत्मस्थिती आहे हे सांगितलं. म्हणजे थोडक्यात अहम ब्रह्मास्मी किंवा मी स्वतः आत्मस्वरूपच आहे हे सांगितलं. हे कशा पद्धतीने जाणून घेतलं तर स्टेप बाय स्टेप. पहिल्यांदा देहाला जाणून घेतलं, नंतर जीवात्म्याला जाणून घेतलं, तो देह कसा काम करतो बघितलं, देह कशा पद्धतीने काम करतो आणि कोण काम करायला लावतो ते पाहिलं. ते पाहिल्यानंतर मला जीवात्मा समजला. जीवात्मा समजल्यानंतर जीवात्मा असा का आहे तर मनाच्या अनंत वृत्ती, जाणणे त्याची आत्मस्थिती. मग काय केलं, मी मनापासून स्वतःला थोडस विलग केलं, डिफरन्शिएशन केलं आणि मी आत्मस्वरूपामध्ये स्थित झालो. आणि आत्मस्वरूप म्हणजेच मी त्या माझ्याच मनामध्ये असलेल्या विचारांना, वृत्तींना मीच पाहतो. आणि ज्या वेळेला मी माझ्या मनामध्ये असलेले विचार वृत्ती पाहतो त्यावेळेला मी माझ्या मनापासून जीवात्मा सेपरेट आउट होतो आणि अंतःकरण वेगळं होतं आणि आत्मचैतन्य वेगळं होतं. आणि त्यावेळेला मी त्या आत्मचैतन्यामध्ये स्थित होऊ शकतो, स्थिर होऊ शकतो. कारण का तो स्थिरच आहे. म्हणजे चंचल कोण आहे तर जीवात्मा चंचल आहे. जीवात्मा का चंचल आहे तर जीवात्म्यामध्ये असणारं जे अंतःकरण जे आहे त्या अंतःकरणामुळे तो चंचल आहे. आणि मग त्या चंचल असणाऱ्या अंतःकरणाला मी वेगळं केलं, सेपरेट आउट केलं, डिफरन्शिएशन केलं, डिफरन्शिएट केलं. मग काय झालं, त्या आत्मचैतन्यामध्ये मी स्थिर झालो. मनाच्या अनंत वृत्ती, जाणणे त्याची आत्मस्थिती. आत्मस्थिती म्हणजे काय, म्हणजे काही फार अवघड नाही आहे, फार वेगळं काही नाही. हे सगळं केल्यानंतर त्या वृत्तीमध्ये, आत्मस्थितीमध्ये राहणं म्हणजेच त्या चतुर्थावस्थेमध्ये राहणं, म्हणजेच त्या आत्माकार होणं, आत्मवान होणं, हेच प्रत्येक साधकाचं, प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आहे. कारण का की तो आत्मा स्थिर आहे म्हणून मी स्थिर होतो. तो आत्मा निर्गुण आहे म्हणून मी निर्गुण होतो. म्हणजे माझ्या मनामध्ये कुठल्याही विचार येत नाहीत. तो आत्मा निर्विकारी आहे म्हणजे माझ्यामध्ये कुठलेही विकार येत नाहीत. तो आत्मा आनंद स्वरूप आहे म्हणून मी आनंदी होतो. म्हणून माझ्या जीवनामध्ये जर मला आनंद आणायचा असेल, माझ्या जीवनामध्ये मला स्थिरता आणायची असेल, माझ्या जीवनामध्ये मला शांती प्राप्त करायची असेल, माझ्या जीवनामधले काम, क्रोध, मद, मोह, विकार हे मला जर संपवायचे असतील, मला कमी कमी करायचे असेल, तर एकच साधन आहे की मी तो जसा आहे तसा मी होणं. तो जसा आहे तसं मी त्याला जाणणं. म्हणजे थोडक्यात कुठल्या लेवलला आमचं आयुष्य आहे त्या पद्धतीने आम्ही होतो. व्हॉट यू थिंक सो यू बिकम. जर मी शरीर आहे म्हणल्यानंतर मी शरीरासारखा होतो. मी जीवात्मा आहे असं म्हणलं तर मी जीवात्म्यासारखा होतो. आता मी काय केलं तर मी माझा जीवात्मा परत सेपरेट आउट केला. जीवात्मा म्हणजे अंतःकरण, म्हणजे अंतःकरणामध्ये उठलेल्या वेगवेगळ्या वृत्ती म्हणजे त्या मी नाही, त्या मी जाणतो, मी पाहतो, त्या समजून घेतो, त्या वृत्ती म्हणजे मी नाही. तीच माझी आत्मस्थिती आहे. आणि ती आत्मस्थिती आहे, तेच मी आहे हे ज्यावेळेला मी जाणतो त्यावेळेला मी शांत होतो, त्यावेळेला मी आनंदी होतो. मला आनंदासाठी कुणावरही अवलंबून राहायला लागत नाही. आत्मनी एव आत्मनः तृप्ता अशी माझी स्थिती होते. मनाच्या अनंत वृत्ती, जाणणे त्याची आत्मस्थिती. आणि म्हणून सोल्युशन काय, सोल्युशन एकच की मीच माझ्या मनातल्या वृत्तींकडे पाहणं, मीच माझ्या मनातल्या, माझ्या अंतःकरणातल्या विचारांकडं, थॉट्सकडं पाहणं. कसं पाहणं, साक्षी भावानं पाहणं. आज आम्ही कसं पाहतो, आम्ही पाहतो पण मी त्याच्यामध्ये साक्षी भावानं, अलिप्त भावानं, डिटॅच राहून पाहत नाही, तर मी त्याच्यामध्ये अटॅच होतो. मी जीवात्मा म्हणजे काय होतो, मीच म्हणजे माझं मन आहे. त्यामुळे मन जर दुःखी असेल तर मी दुःखी होतो, मन जर सुखी असेल तर मी सुखी होतो, मन जर भूक लागली असेल तर मी भुकेलेला होतो, मनाला जर तहान लागली असेल तर मी तहानलेला होतो, मनामध्ये विषण्णता असेल तर मी विषण्ण होतो. म्हणजे मनामध्ये ज्या ज्या काही वृत्ती उठतात त्या वृत्तीनुसार मी होतो. पण समर्थ इथे म्हणतात की त्याच्याशी तू तादात्म्य झाल्यामुळं तुला असं वाटतं, तर तू काय कर, तूच तुझ्या मनामध्ये असलेल्या वृत्तींकडे अलिप्तपणानं, साक्षी भावानं, निसंगपणानं तू पहा. म्हणजे काय होईल तर पाहणारा एक, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट, मन झालं ऑब्जेक्ट, सगळ्या वृत्ती झाल्या ऑब्जेक्ट, सगळे विचार झाले ऑब्जेक्ट, सगळे थॉट्स झाले ऑब्जेक्ट,
आणि त्या विचार वृत्ती थॉट्सना पाहणारा मी हा कसा आहे, हा स्थिर आहे, तो जाणणं आहे, तो आत्मस्थिती आहे. आणि म्हणून त्रैलोक्य जितक्या व्यक्ती तदांतरी आत्मा श्रीराम. म्हणून जरी व्यक्ती वेगवेगळ्या असल्या तरी सुद्धा आत्मा त्यांच्या सगळ्यांच्या मध्ये असणारा, इथं समर्थाने शब्द वापरलाय आत्मा, इथं जीवात्मा हा शब्द वापरलेला आहे. म्हणून सगळ्यांच्या आत असणारा आत्मा एकच आहे, पण प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येकाचं अंतःकरण वेगवेगळं असल्यामुळे आम्हाला तो जीवात्मा वेगळा वेगळा वाटतो. आणि ज्या वेळेला मनुष्य साधक ज्यावेळेला आपल्याच मनाच्या अनंत वृत्ती जाणणे त्याची आत्मस्थिती त्रैलोक्य तितक्या व्यक्ती तदांकारी आत्मा जगा आणि म्हणून मग हे एकदा आम्हाला कळलं की मग साधना काय करायची आम्हाला कळतं. साधना म्हणजे एवढं एकच आहे की मीच माझ्याकडे पाहणे, मीच माझ्या मनाकडे पाहणे, मीच माझ्या देहाकडे पाहणे, मीच माझ्या वासनांकडे माझ्या इच्छांकडे पाहणे आणि स्थिर राहणे. हाच साक्षीभावाचा अभ्यास आम्हाला भगवंतांनी 15व्या अध्यायामध्ये सुद्धा दिलेला आहे. क्षर पुरुष, अक्षर पुरुष आणि उत्तम पुरुष. क्षर पुरुष म्हणजे शरीर किंवा देह आहे, अक्षर पुरुष म्हणजे जीवात्मा आहे आणि उत्तम पुरुष हा आत्मा म्हणजेच क्षर आणि अक्षरापासून भिन्न असलेला आत्मा आहे की जो आमच्या अंतःकरणापासून वेगळा आहे, अंतःकरणाला चिकटलेला नाही, अंतःकरणामध्ये संयोग झालेला नाही, तर तो अंतःकरणापासून साक्षी भावानी, अलिप्त भावानी, निस्संग भावानी पाहणारा उत्तम पुरुष आहे. आणि म्हणून आत्म्याच्या अनुषंगाने अनेक शब्द आलेले आहेत. जगामध्ये जगदात्मा, विश्वामध्ये विश्वात्मा, सर्व चालवी सर्वात्मा, नाना रूपे श्रीराम. म्हणजे जसं जीवात्मा अंतःकरणाच्या अनुषंगाने म्हणलं, विश्वामध्ये विश्वाचं अंतःकरण जे आहे, विश्वामध्ये जे चालवणार आहे त्याला विश्वात्मा म्हणलं. या विश्वाच्या ऐवजी आम्ही त्याला जग हा शब्द वापरला. जगामध्ये जे काही आम्हाला त्याचं जे अंतःकरण आहे, जगाचं जे काही अंतःकरण आहे कलेक्टिव्हली ते जगदात्मा आहे. सर्व चालवी सर्वात्मा, सर्वांना चालवणारा हा सर्वात्मा आहे. अशी ह्या सर्वात्मा, जगदात्मा, विश्वात्मा, जीवात्मा या एकाच आत्म्याची वेगवेगळी रूप आहेत, नामरूप आहेत. हुंगे चाखे ऐके देखे, मृद कठीण ओळखे, शीत उष्ण ठाऊके तत्काळ होय श्रीराम. सावधपणे लागवी, बहुत करी उठा ठेवी, या धूर्तांच्या उगवी धूर्तची करी श्रीराम. आणि आता परत समर्थ परत वेगवेगळे सांगतात की ह्याच्यामुळेच आम्हाला उष्ण शीत सगळं कळतं. चाखल्यानंतर आम्ही एखादी गोष्ट चाखल्यानंतर आम्हाला ते गोड आहे, तिखट आहे, आंबट आहे हे सगळं कळतं. बघितल्यानंतर आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी कळतात. एखादी गोष्ट कठीण आहे का, एखादी गोष्ट मृदू आहे हे आम्हाला ओळखता येतं. म्हणून सावधपणे लागवी, बहुत करी उठा ठेवी, या धूर्ताच्या उगवी धूर्तची करी श्रीराम. म्हणून आम्ही या जीवनामध्ये जगत असताना अनेक गोष्टी करतो. कशासाठी करतो आम्हाला माहिती नाही, कोण करतं आम्हाला माहित नाही, का करतो आम्हाला माहिती नाही. जर आम्हाला हे कळलं की मी कशा पद्धतीने जगतोय, का जगतोय, कशासाठी मी करतोय, त्यावेळेला हा विचाराने, या विवेकाने माझं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो. वायो सरीसा परिमळ येतो, परी तो परिमळ वितळून जातो, वायो धुळी घेऊन येतो, परी तोही जाय श्रीराम. शीत उष्ण वायो सरीसे, सुवासे अथवा कुवासे, असे जे परी सावकासे, तगडे न घडे श्रीराम. समर्थ वेगवेगळ्या पद्धतीने परत सांगतायत की सुवास येतो, कुवास येतो, वायू म्हणजे आपल्याला सगळ्यात माहितीये की वारा आल्यानंतर आता सध्याच्या काळामध्ये पाऊस पडल्यानंतर जमिनीचा एक सुवास आहे वेगळ्या पद्धतीचा. उन्हाळ्याच्या दिवसात उष्ण हवा येते, आता पावसाळ्याच्या दिवसात थंड हवा येते, वायूमधून कधीतरी धूळ येते. या सगळ्यांनी असे जे परी सावकासे, तगडे न घडे श्रीराम. वायोसरीसे रोग येती, वायोसरीसे भूते धावती, धूर आणि धुकटे येती, वायोसरी श्रीराम. म्हणजे वायूच्या अनुषंगाने ह्या सगळ्या गोष्टी होतात. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वायूच्या अनुषंगाने आम्हाला वेगवेगळे रोगही येतात. वायूच्या अनुषंगाने आम्हाला ते बॅक्टेरिया किंवा व्हायरस, आपल्या सगळ्यांना कोरोनामुळे कळलेलं आहे की हे सगळं वायूच्या अनुषंगाने येतं. पण वायू आणि बॅक्टेरिया, वायू आणि व्हायरस हे दोन वेगवेगळे आहेत.
वायोसवे काहीच जगेना, आत्मा सवेत वायो तगेना, आत्म्याची चपळता जाणा अधिक आहे श्रीराम. हे वेगवेगळ्या पद्धतीने का सांगतायत? समर्थांना आत्मा समजून द्यायचा आहे. जरी आत्म्याच्या अनुषंगाने ह्या सगळ्या गोष्टी घडत असतील, वायोसवे काहीच जगेना, आत्मा सवे वायो तगेना, आत्म्याची चपळता जाणा अधिक आहे श्रीराम. म्हणजे आता इथं समर्थांनी परत आपल्याला ज्यावेळेला पंचमहाभूत सांगितली की पृथ्वी कठीण आहे, दिसते, पृथ्वीच्या पेक्षा सूक्ष्म कोण आहे तर पाणी आहे, पाण्याच्या पेक्षा सूक्ष्म कसं आहे तर अग्नी आहे, अग्नीच्या पेक्षा सूक्ष्म काय आहे वारा आहे, वाराच्या पेक्षा सूक्ष्म काय आहे तर आकाश आहे. सूक्ष्म म्हणजे काय तर फास्टही आहे आणि सूक्ष्म म्हणजे दिसायला पण ते म्हणजे आकाश आम्हाला दिसत नाही पण वायू दिसतो, वायू दिसतो पण आम्हाला तो वायू अनुभवायला येतो, दिसत नाही. पण अग्नी दिसतो, अनुभवायला येतो, अग्नी दिसतो, अनुभवायला येतो, पण पाणी आम्हाला फील करता येतं. आणि पृथ्वी म्हणजे जमीन आम्हाला सर्व दृष्टीने पाहता येते. पण मग चपळता म्हणजे या सगळ्याच्या वायोसंगे का वायोच्या पेक्षा सुद्धा सूक्ष्म काय आहे तर आत्मा आहे. आत्म्याची चपळता जाणा अधिक आहे श्रीराम. म्हणून तो आत्मा अतिशय सूक्ष्म आहे, तो दिसत नाही, तो अतिशय चपळ, आत्म्याची चपळता जाणा. म्हणजे आत्मा ऍक्च्युली चपळ म्हणजे तो चंचल आहे का तर चंचलता नाही, पण वायोमुळे तो चंचल वाटतो. म्हणून ते म्हणतात की आत्म्याची चपळता जाणा अधिक आहे श्रीराम. वायो कठीणास आडतो, आत्मा कठीण भेदून जातो, कठीण पाहो तरी तो छेदेही न श्रीराम. म्हणजे परत इथे सांगतात की कठीण म्हणजे जर वारा जर वाहत असेल आणि मध्ये जर पर्वत आला, मध्ये जर दगड आला, मध्ये जर भिंत आली तर वायू तिथंच थांबतो किंवा त्या वाऱ्याच्या वेगाने ती जमीन ती भिंत पडू शकते. बरोबर आहे ना? पण आत्मा कठीण भेदून जातो, आत्मा कठीण भेदून जातो म्हणजे तो भिंत भेदून जातो, पर्वत भेदून जातो, कठीण पाहो तरी तो छेदी जा. म्हणून नैनन छिंदंती शस्त्राणी नैनन दहती पावकहा, हे जो श्लोक जो आम्हाला गीतेमध्ये सांगितलाय तेच की आत्म्याचं कसं स्वरूप आहे. वायो झडझडा वाजे, आत्मा काहीच न वाजे, मोनेची अंतरी समजे विभोरोनी पाहत असेल. वायूचा आवाज येतो पण आत्म्याचा आवाज येत नाही. शरीराचं बरे केले ते आत्मयास पावले, शरीर योगे झाले समाधान श्रीराम. म्हणजे शरीराला मी बरं केलं, एखादा रोग झाला, शरीराला मी बरं केलं, मग बरं कोण झालं? शरीर बरं झालं का जीवात्मा बरं झाला? शरीरास बरे केले ते आत्मयास पावले. जरी शरीर बरं झालं तरी त्या जीवात्म्याला त्या आत्म्यास ते पावलं. शरीराच्या योगाने समाधान झालं, म्हणजे रोगातून मुक्त झाल्यानंतर शरीर बरं झालं, बरोबर आहे, पण समाधान कुणाला झालं तर शांती कुणाला मिळाली, आनंद कुणाला मिळाला तर त्या आत्म्याला म्हणजेच या जीवात्म्याला मिळाला. देहा वेगळे उपाय नाना, करिता आत्मयास पावेना, समाधान पावे वासना देहाची निसराम. म्हणून देहाला वेगवेगळे उपाय आम्ही करतो पण ते आत्म्यालाच शेवटी सर्व देवो नमस्कारम केशवम प्रतिगच्छति असं म्हणतात. तसं जे जे आम्ही काही करतो देहाच्या अनुषंगानं, मनाच्या अनुषंगानं, ते सगळं आम्ही त्या आत्मचैतन्य म्हणजे आत्म्यासाठीच जातं. देह आत्म्याचे कौतुक पाहो जात आहे अनेक, देहा वेगळी अडणूक आत्म्यास होते श्रीराम. एक असता उदंड घडे, वेगळे पाहता काहीच न घडे, विवेके त्रिलोकी पवडे देहात्मयोगे श्रीराम. म्हणून जर आम्हाला परत काय सांगतात की हे दोन वेगवेगळे आहेत, कोण? देह किंवा शरीर आणि जीवात्मा, हे दोन वेगवेगळे आहेत. जीवात्मा आणि देह एकत्र आले तरच काहीतरी उदंड होतं. जर ते दोघं जण असतील तर ते वेगवेगळे असतील तर त्यातनं काहीही उत्पन्न होत नाही. म्हणून देहात्म योग हा सुद्धा एक योगच आहे. आणि म्हणून मनुष्य योग किंवा मनुष्य शरीर मिळणं हे सुद्धा एक मोठी घटना आहे. कारण बाकीच्या सगळ्या घटनेमध्ये म्हणजे थोडक्यात जर आम्हाला जर सगळे पशुपक्षी जर आम्ही बघितले तर त्या पशुपक्ष्यांमध्ये सुद्धा देह आहे आणि जीवात्मा आहे, परंतु ह्याच्यामध्ये काही घडत नाही. पण जर आम्हाला जर मनुष्याचं जर शरीर मिळालं तर त्या जीवात्म्याला काहीतरी कर्तृत्व करता येतं. म्हणून तो देहात्म योग हा सुद्धा महत्वाचा आहे. इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मविवरण नाम समासन. ते आपण अशा पद्धतीने आत्मविवरण हा समास इथे पाहिलेला आहे. आणि या समासातनं काय समर्थाने सांगितलंय तर समर्थाने एकच महत्वाचं सांगितलंय की आत्मा म्हणजे काय, शरीर म्हणजे काय, तो कर्ता आणि भोक्ता कोण आहे, सगळं आम्ही खाल्ल्यानंतर, सगळ्या आमच्या भावना समजल्यानंतर
कसं आम्हाला महत्व, कसं आम्हाला ते भोक्तृत्व मिळतं आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही कसं आत्मस्थितीमध्ये राहावं हे समजून घेतल्यानंतर आम्हाला कळतं की देह कसा आहे, जीवात्मा कसा आहे, त्याच्यानंतर आमचं अंतःकरण कसं आहे आणि ती आत्मस्थिती कशी आहे. आणि आत्मस्थिती कळल्यानंतर मी त्या आत्मस्थितीमध्ये कसा राहू शकतो आणि आत्मस्थितीमध्ये राहिल्यानंतर कसा मी शांत होऊ शकतो, कसा मी आनंदी होऊ शकतो हे मला कळतं की जे आत्म्याचं स्वरूप आहे हेच आत्मविवरण आहे. आणि मग आता ते आल्यानंतर परत एकदा असं झालं की ज्या वेळेला हे सगळं कळलं त्याच्यानंतर आम्हाला परत पुढचा समास तिथे समर्थ सांगतात की शिकवण निरूपण. हे सगळं आम्हाला कळलं, पण हे जरी आम्हाला कळलं, आत्मविवरण जरी कळलं, तरी सुद्धा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला काहीतरी शिकवणूक म्हणजेच काहीतरी बोध केला पाहिजे. आणि तो बोध ह्या शरीराला केला पाहिजे, म्हणजे या शरीरामध्ये असलेल्या जीवात्म्याला केला पाहिजे. आणि तो बोध आता समर्थित आम्हाला सांगतात. समास 10वा, शिकवण निरूपण श्रीराम. पालेमाळा सुमनमाळा, फळमाळा बीजमाळा, पाषाणमाळा कवळेमाळा, सूत्रे चालती श्रीराम. स्फटिकमाळा मोहरेमाळा, काष्ठमाळा गंधमाळा, धातुमाळा रत्नमाळा, जाळ्या बोली चांदोवय श्रीराम. परी हे तंतूने चालते, तंतू नसता विस्कळीत होते, तैसे म्हणे आत्मयाते, तरी साहित्य न घडे श्रीराम. समर्थ इथे भगवंतानी गीतेमध्ये सूत्रे मणी गणा इव अशा पद्धतीने सांगितलं. म्हणजे सर्वस्य चाहम हृदयसन्निविष्ट, असं ज्यावेळेला भगवंत स्वतः म्हणतात गीतेमध्ये की अरे मी सर्वांच्या हृदयामध्ये आहे. सर्वांच्या हृदयामध्ये मी कसा आहे तर सूत्रे मणिगणा इव. जसं सूत्र असतं तसं, सूत्र म्हणजे दोरा. जसं आपण जर माळ घेतली की मोत्याचा जर हार घेतला, मोत्याची जर माळ घेतली तर त्या मोती त्या दोऱ्यामध्ये त्या तंतूमध्ये ओलेले असतात. आणि ते ओल्यानंतर आम्हाला काय दिसतं समोर तर छान सुरेख सुंदर माळ दिसते, मोत्याचा हार दिसतो. पण आम्हाला त्या हारामध्ये त्या असलेला तंतू दिसत नाही, तो दोरा दिसत नाही, कारण तो दोरा मोत्यांच्या आत असतो. तसंच आमच्या या सगळ्या आतापर्यंत या बघाशी आपण पाहिलं की या शरीरामध्ये असताना शरीर दिसतं, हा अतिशय सुरेख शरीर दिसतं, पण नामरूप दिसतं. पण त्या शरीराच्या आत असलेलं तंतू दोरा म्हणजेच आत्मस्वरूप आत्मचैतन्य आम्हाला दिसत नाही. भगवान आमच्या आतच आहे पण तो आम्हाला दिसत नाही. कारण का की तो तंतू समान आहे. तो माळाच्या आत म्हणजे माळ दिसते पण आतला तंतू दिसत नाही. तोच दृष्टांत समर्थाने इथे घेतलाय की पालेमाळा, वेगवेगळ्या प्रकारच्या माळा सांगितल्या. पालेमाळा, सुमनमाळा, फळमाळा, बीजमाळा, पाषाणमाळा, कवडेमाळा, सूत्रे चालत श्रीराम. समर्थ म्हणतात की वेगवेगळ्या प्रकारच्या माळा आहेत. पण या सगळ्या माळा अस्तित्वात कधी येतील, सगळ्या माळा दिसतील केव्हा, सगळ्या माळा कधी होतील, जर दोरा असेल तरच होतील. जर दोराच नसेल, सूत्र नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही. आम्हाला माळा करताच येणार नाही. स्फटिक माळा, मोहरे माळा, काष्ठमाळा, गंधमाळा, धातुमाळा, रत्नमाळा, या सगळ्या माळा. परी हे तंतूने चालते, तंतू नसता विस्कळीत होते. जर तो मोत्याची माळ जर तंतू जर निघाला, जर माळ तुटली असं म्हणतो आम्ही, आणि जेव्हा माळ तुटते त्याला काय होतं तर तंतू, तो धागा, तो दोरा तुटतो आणि सगळे मोती अस्ताव्यस्त होतात, विस्कळीत होतात. म्हणजे एक नियमबद्ध, सगळ्या मोत्यांना नियमबद्ध बांधून ठेवलंय. ते कुणीच बांधून ठेवलंय, तंतूनी बांधून ठेवलंय. तसं या सृष्टीमध्ये आम्हाला सगळ्यांना एक नियमबद्ध केलेलं आहे. म्हणजे आम्हाला सगळ्यांना दोनच डोळे दिलेले आहेत, आम्हाला सगळ्यांना दोनच कान दिलेले आहेत, आम्हाला सगळ्यांना एकच जीभ दिलेली आहे, प्रत्येकाला 5 ज्ञानेंद्रिय दिलेली आहेत, प्रत्येकाला 5 कर्मेंद्रिय दिलेली आहेत, आणि आम्हाला प्रत्येकाला नामरूप दिलेलं आहे. पण या सगळ्यांना जरी त्याच्यामध्ये विविधता आम्हाला दिसते, कारण जो जॅपनीज असू देत, इंडियन असू देत, अमेरिकन असू देत, कुणीही माणूस असू देत, स्त्री असू देत, पुरुष असू देत, आफ्रिकन असू देत, लहान असू देत, मोठा असू देत,
प्रत्येकाला नामरूप वेगवेगळी आहेत, प्रत्येकाला पण 5च ज्ञानेंद्रिय आहेत, 5च कर्मेंद्रिय आहेत, आणि प्रत्येकाच्या आत एकच आत्मचैतन्य आहे, एकच तंतू आहे, एकच दोरा आहे. आणि म्हणूनच सगळं नियमबद्ध आहे. बघा, म्हणजे आम्ही अन्न खाल्ल्यानंतर तोंडातनच प्रत्येक जण, पशुपक्षी असेल किंवा मनुष्य असेल, प्रत्येक जण तोंडानीच अन्न खातो. कधी असं होत नाही की शेपटीने अन्न खातोय, कधी असं होत नाही की हाताने मी चावायला लागलोय, असं कधीही होत नाही. असं कधीही होत नाही की पाऊस पडत नाहीये आणि तरी सुद्धा अन्न पिकतंय, असं कधीही होत नाही. कधीही असं होत नाही की सूर्य रविवारच्या सुट्टीवर गेलाय, असं कधीही होत नाही. म्हणजे या निसर्गामध्ये एक नियमबद्धता आहे. आणि एक नियमबद्धता कुणामुळे आलेली आहे? तर त्या तंतूमध्ये आलेली आहे. तंतू कोण? तर हा आमचा परमेश्वर आहे. हा परमेश्वर म्हणजेच आत्मचैतन्य, की जो सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि सर्वव्यापी आहे. तो या सगळ्यांना सृष्टीला नियमबद्ध करतो, निसर्गाला नियमबद्ध करतो. वेळच्या वेळेला पाऊस पडतो, वेळच्या वेळेला अन्न पिकतं, वेळच्या वेळेला फळं येतात, वेळच्या वेळेला आम्ही सर्वजण खातो, वेळच्या वेळेला आम्ही झोपतो, वेळच्या वेळेला आम्ही सर्व कार्य करतो. हे सर्व कार्य हे कुणामुळे होतं? त्या तंतूमुळे होतं. तैसे म्हणे आत्मयाते परी साहित्य नगडे. जर आत्मा जर नसेल, तंतू नसेल, दोरा नसेल, तर त्याला काहीही उपयोग नाही. तंतूस मणीस ओवला, तंतू मध्येची राहिला, आत्मा सर्वांगी व्यापला, पाहना का श्रीराम. आता समर्थ म्हणतात की उदाहरण म्हणून सांगितलं की तंतू हा आत्मा स्वरूप आहे. दृष्टांत दिला. कुठला दृष्टांत दिला? माळेचं दृष्टांत दिला आणि सांगितलं की माळ म्हणजे आम्ही सर्वजण आहोत आणि आमच्यामध्ये असलेलं आत्मचैतन्य म्हणजे तंतू आहे. म्हणजे आत्मचैतन्य तंतू सारखं आहे की जे आमच्या आत आहे. मग आम्ही इमॅजिन करायला लागतो, आम्ही इंटेलेक्च्युअल पीपल इमॅजिन करायला लागतो की आमच्या आत असा तंतू सारखा, त्या दोरासारखा आत्मा आहे का? जसं माळेमध्ये आत तंतू आहे, तसं माझ्या आत्मा कुठे आहे? माझ्या डोक्यामध्ये आहे का, माझ्या हातामध्ये आहे का, माझ्या पायामध्ये आहे का, माझ्या हृदयामध्ये आहे आत्मा? समर्थ म्हणतात की आत्मा सर्वांगी व्यापला, पाहना का. म्हणजे आत्मा म्हणजे एखादी वस्तू नाही, आत्मा म्हणजे एखादं ठिकाण नाही. आत्मा हा सर्व माझ्या शरीराला प्रत्येक ठिकाणी तो व्यापून उरलेला आहे, म्हणून त्याला सर्व व्यापी असं म्हटलेलं आहे. म्हणून जरी आम्ही तंतूचं उदाहरण घेतलं, सूत्रे मणिगणा इव असं जरी भगवंत म्हणाले, तरी सुद्धा आम्हाला समजून घेताना आत्मा हा तंतूसारखा म्हणजे एखाद्या विशिष्ट डिफाईन्ड लिमिटेड नाही, तर तो अनलिमिटेड आहे, सर्व व्यापी आहे, सर्व शरीराला तो व्याप्त केलेला आहे. म्हणजे काय आहे? या शरीरामध्ये जेवढे सेल्स आहेत त्या सर्व सेल मध्ये तो आहे. तो हातामध्ये असेल, हातामध्ये जेवढे सेल्स आहेत तिथे असेल, तो डोक्यामध्ये जेवढे सेल्स आहेत तिथे असेल. आत्मा सर्वांगी व्यापला आणि ते या शरीरामध्येही आहे आणि या शरीरामधल्या प्रत्येक सेलमध्ये असूनही तो शरीराच्या बाहेर सुद्धा आहे. फक्त मॅनिफेस्टेशन, त्याचं आत्म्याचं मॅनिफेस्टेशन माझ्या या सेलमुळं, माझ्या या शरीरामुळं, माझ्या या मनामुळं, माझ्या अंतःकरणामुळं तुम्हाला सगळ्यांना दिसतं की हा बोलतोय. पण आत्मा हा जसा आता सर्वांगी व्यापला जरी असला, माझ्या शरीरामध्ये सर्व व्यापक केला असला, तरी तो शरीराच्या बाहेर आहे. म्हणून हे शरीर गेल्यानंतर सुद्धा आत्मा नष्ट होत नाही, हे आम्हाला कळलं पाहिजे. म्हणून आत्म्याचं सर्वत म्हणजे तो सर्वव्यापी कसा आहे हे आम्हाला इथं समर्थ सांगतात. आत्मा चपळ सहज गुणे, दोरी काय चरव जाणे, म्हणून दृष्टांत देणे साहित्य नगडे. म्हणून समर्थ म्हणतात की अहो, या शास्त्रामध्ये प्रॉब्लेम काय आहे? या अध्यात्मामध्ये, या परमार्थामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की जो आम्हाला पाहायचा आहे, जो आम्हाला अनुभवायचा आहे आत्मा, तोच आम्हाला दिसत नाही, तो आम्हाला अनुभवायला येत नाही, तो घटपटादी वस्तू नाही. आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना प्रॉब्लेम येतो. पण तो आम्हाला समजून घ्यायचा आहे, त्यामुळे आम्हाला वेगवेगळे दृष्टांत द्यावे लागतात आणि दृष्टांताच्या आधाराने तो आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पण तरी सुद्धा प्रत्येक दृष्टांतामध्ये, प्रत्येक उपमामध्ये दोन गोष्टी असतात आणि एकासारखी दुसरी गोष्ट अशी असते, म्हणून आम्ही त्याला उपमा अलंकार म्हणतो. दृष्टांतामध्ये उपमा अलंकार आहे, पण आत्म्याचं वर्णन करताना उपमा अलंकार किंवा दृष्टांत पूर्णपणे लागू पडत नाही. त्याचं कारण काय की आत्मा हा एकच आहे आणि एक असल्यामुळे दृष्टांत म्हणजे दोन उपमा देताच येत नाही. म्हणून पण तरी सुद्धा आम्हाला उपमा द्यायला लागते. म्हणून बघा, सांगायचा मुद्दा काय आहे की शास्त्र शिकताना
दासबोध शिकताना आम्हाला वेगवेगळे दृष्टांत उपमा अलंकाराने दृष्टांत दिलेले आहेत, उपमा अलंकार वापरलेले आहेत आणि त्या योगे आम्ही आत्मा समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. पण तरी सुद्धा सगळे दृष्टांत हे उणे आहेत, काहीतरी कमी आहे, कारण आत्म्यासारखा दृष्टांत आम्ही देऊ शकत नाही. आणि म्हणून ही अनुभवाची गोष्ट आहे. आत्मा ही अनुभवण्याची गोष्ट आहे, ही सांगण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून म्हणतात की म्हणून दृष्टांत देणे साहित्य न घडे श्रीराम. दृष्टांत देणं शक्यच नाही, पण दृष्टांताशिवाय पुढे जाताच येत नाही. कारण हे तर समजणार कसं? मला समजा आत्मा समजलेला आहे, मी तुम्हाला समजून सांगणार कसं? सांगूच शकत नाही. आणि म्हणून सांगण्यासाठी आम्हाला दृष्टांत द्यायला लागतो असं समर्थ म्हणतात. नाना वल्लीत जरांश उसामध्ये दाटला रस, परी तो रस आणि पाकस एक नव्हे श्रीराम. आणि मग समर्थांच्या नेहमीच्या स्टाईलनी वेगवेगळ्या पद्धतीने दृष्टांत सांगतात. समर्थ म्हणतात की उसामध्ये जरी रस असेल, संबंध उसामध्ये रस आहे, मग आम्ही गुऱ्हाळमध्ये जातो, रसाच्या दुकानामध्ये जातो आणि ऊस हे करतो, त्या मशीन मध्ये घालतो, रस वेगळा होतो आणि ते पाकस म्हणजे तो जो राहिलेला चोथा असतो तो वेगळा होतो. याचा अर्थ असा आहे का की अशा पद्धतीने आम्हाला आत्मा वेगळा करता येतो? तसं करता येत नाही. देही आत्मा तेह अनात्मा, त्याहून तो परमात्मा निरंजना सुपमा असेची नसता. म्हणजे देहामध्ये आत्मा आहे, देह आणि अनात्मा, देह अनात्मा आहे, देहामध्ये आत्मा आहे आणि याच्यापेक्षा तो परमात्मा आहे. म्हणजे त्या निरंजनास उपमा देताच येत नाही, कारण तो एकच आहे. रायापासून रंकवरी अवघ्या मनुष्याची हरी, सकट समान सरी कैसी करावी श्रीराम. देव दानव मानव नीच योनी हीन जीव, पापी सुकृती अभिप्राव उदंड आहे श्रीराम. एकांशे जग चाले परी सामर्थ्य वेगळं आले, एका संगे मुक्त केले एका संगे रवरव श्रीराम. समर्थ आता वेगळ्या पद्धतीने सांगतात की की हे संबंध सगळं जग अशा पद्धतीने जरी चाललं असलं, एकांशे जग चाले परी सामर्थ्य वेगळं आले, एका संगे मुक्त केले एका संगे रवरव श्रीराम. आपण सगळं असं म्हणतात की एकांशेनं स्थित जगत. भगवंत सुद्धा गीतेमध्ये म्हणतात किंवा पुरुष सुक्तामध्ये पण असं म्हणलेलं आहे की या सगळ्या जीवात्म्यामध्ये, सगळ्या जीवांच्या मध्ये मी आहे. सूत्रे म्हणा घेणा असं जरी म्हणलं तरी सुद्धा माझं अस्तित्व हे इतकं मोठं आहे, इतकं अनंत आहे, इतकं अनलिमिटेड आहे की आम्हाला जे नोन युनिव्हर्स माहिती आहे त्याच्यापेक्षा अननोन युनिव्हर्स सुद्धा खूप प्रचंड आहे. आणि जे नोन युनिव्हर्स आहे त्याला म्हणलेलं आहे की एकांशेनं स्थितो जगत. हे माझं एकांशाने म्हणजे इतका तो परमात्मा, इतकं तो आत्मचैतन्य इतकं प्रचंड अनलिमिटेड आहे, इतका तो आमचा भगवंत इतका मोठा आहे. म्हणून ते सांगितलेलं आहे की एकांशे जग चाले तर परी सामर्थ्य वेगळं आले, एका संगे मुक्त केले एका संगे रवरव श्रीराम. साकर माती पृथ्वी होय परी ते माती खाता न ये, गर आप नव्हे काय परी ते खोटे श्रीराम. पुण्यात्मा आणि पापात्मा दोन्हीकडे अंतरात्मा, साधू भोंदू सीमा सांडूच नये श्रीराम. अंतर एक तो खरे परी सांगाते घेऊन येती महारे, पंडित आणि चाटे पोरे एक कैसी श्रीराम. समर्थ म्हणतात की हे जरी खरं असलं की तो सगळ्यांच्या मध्ये आहे, बरोबर आहे, पण तरी सुद्धा साधू आणि माणूस ह्याच्यामध्ये फरक आहे. पुण्यात्मा आणि पापात्मा ह्याच्यामध्ये फरक आहे. साधू आणि आम्ही सामान्य माणसं याच्यामध्ये फरक आहे. सिद्ध आणि साधक याच्यामध्ये फरक आहे. मग फरक काय आहे? म्हणून हे कशासाठी सांगितलं हे सगळं की जरी आत्मा एकच असेल आणि मी म्हणलं की अहम ब्रह्मास्मी सर्वम खल्विदम ब्रह्म, आता मी आत्मस्वरूप आहे, मी ऑलरेडी आता सगळ्या आत्मस्वरूपा पद्धतीने मी वागतो आहे. पण जर मी शास्त्राप्रमाणे जर अध्ययन केलं नसेल, जर मी शास्त्राने सांगितलेल्या साधनेनुसार साधना केली नसेल आणि एक जन्म नाही जन्मोजन्मी जर साधना केली नसेल, तर मी अहम ब्रह्मास्मी फक्त शब्द आहेत, त्याची मला अनुभूती कधीही येणार नाही. आणि ती जर अनुभूती आम्हाला पाहिजे असेल तर काय करायला पाहिजे, ही शिकवण म्हणजे बोध काय आहे हा समर्थ इथं आम्हाला सांगतात. समर्थ म्हणतात की हे आता शाब्दिक ज्ञान नाही, अहम ब्रह्मास्मी फक्त मला समजून घ्यायचं नाही, माझं स्वतःचं स्वरूप आत्मचैतन्य स्वरूप आहे मला समजलं तरी सुद्धा समजून काही उपयोग नाही, कळलं पण वळत नाही. जरी आत्मचैतन्य आहे जरी मला कळलं तरी सुद्धा मला भीती वाटते, आत्मचैतन्य आहे तरी कळलं तरी सुद्धा मला काम क्रोध मद मोह मत्सर आहेत, तरी सुद्धा मला अनेक इच्छा आहेत, अनेक कामना आहेत.
म्हणून इथे सांगतात की काय करायला पाहिजे, तुला बोध काय आहे. पण पंडित आणि चाटे पोरे एक कैसी श्रीराम, मनुष्य आणि गधडे, राजहंस आणि कोंबडे, राजे आणि माकडे एक कैसी श्रीराम. याच्यामध्ये डिफरन्स आहे. भगीरथीचे जळ आप, मोरी संदवणी तेही आप, उशिर उदक अल्प सेववण्या श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की याच्यामध्ये काय वेगळेपण आहे की जरी गंगेचं पाणी आणि गटारातलं पाणी हे जरी पाणीच असलं तरी त्याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. कारण गंगेतलं पाणी शुद्ध आहे आणि गटाराचं पाणी हे अशुद्ध आहे. तसं आमच्यामध्ये असलेला जीवात्मा किंवा आमच्यामध्ये आत्मचैतन्य जरी एक असेल तरी आमचा जीवात्मा हा मलिन जीवात्मा आहे. म्हणजेच काय आहे तर माझं अंतःकरण मलिन आहे. माझी अंतःकरण मलिन असल्यामुळे माझं वागणूक ही मलिन आहे. आणि समर्थांना इथं शिकवणूक याच्यासाठी हे सांगायचं आहे की तू आता या समासाचा समासामध्ये समर्थ काय सांगतात तर आता समर्थ आम्हाला अंतःकरणावर म्हणजेच माझ्या मनावर आता भर देतात. म्हणजे मनाला शिकवण सांगतात. मनाचे श्लोकांनी जसं मनाला शिकवण सांगितली होती की तू आता काय कर, तुला जर ते आत्मचैतन्य जर मिळवायचं असेल, तुला ते आत्मस्थित व्हायचं असेल, तुला आत्मवान व्हायचं असेल तर तुला काहीतरी पद्धतीने वागलं पाहिजे. आणि वागणं हे कुणावर अवलंबून आहे, ते शरीरावर नाही, ते जीवात्म्यावर आहे. आणि जीवात्म्यावर आहे म्हणजे काय तर त्या अंतःकरणामध्ये मी कसं वागतो तसं त्याच्यावर ते सगळं अवलंबून आहे. आणि म्हणून इथं आता आम्हाला संबंध ह्या सगळ्या समासामध्ये अंतःकरणावर म्हणजे शिकवणूक काय आहे तर मी कसं वागावं ते आता इथं सांगतात की एका उदके सकळ झाले, परी पाहोनी पाहिजे सेविले, सकट अवघेची घेतले तरी ते मूर्खपणे राम. जीवनाचेच झाले अन्न, अन्नाचे झाले वमन, परी वमनाचे भोजन करिता नयेस राम. म्हणजे त्या आम्ही जेवण खातो आणि त्याच जर ओकारी बघितली तर तेच अन्न त्या ओकारीमध्ये असतं. म्हणून ओकारी आम्ही अन्न म्हणून घेत नाही. अन्न वेगळं आणि ओकारी वेगळी हे आम्हाला जे साधा कॉमन सेन्स आम्ही म्हणतो तो आम्हाला आहे. तसं आता जीवात्म्यामध्ये अंतःकरण वेगळं आणि आत्मा वेगळा हे आम्हाला कळलं पाहिजे. पापात्मा आणि पुण्यात्मा कोण हे आम्हाला कळलं पाहिजे. सिद्ध आणि साधक कोण हे आम्हाला कळलं पाहिजे. जरी सिद्ध आणि साधक यांच्यामध्ये एकच आत्मा असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. तो फरक कशामुळे आहे तर त्याच्या अंतःकरणामुळे आहे हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी आम्हाला आता शिकवणूक घेतली पाहिजे. आणि म्हणून म्हणतात की तैसे निंद सोडून द्यावे, वंद्यते हृदयी धरावे, सत्कीर्तीने भरावे भूमंडळ श्रीराम. म्हणून काय करावं, शिकवणूक काय तर निंद ते सोडून द्यावे, वंद्य ते हृदयी धरावे. समर्थांची शिकवणूक अतिशय कॉमन सेन्सिकल आहे. म्हणजे काय तर जे जे काही निंद आहे ते सोडून द्यावं आणि जे जे काही वंद्य आहे ते सोडून द्यावं. म्हणजे निंद्य काय आणि वंद्य काय हे प्रत्येकाला कळतं. जरी त्याने ऍक्सेप्ट केलं नाही, चोराला सुद्धा कळतं की चोरी करू नये, चोरी करणं हे निंद्य आहे हे त्याला सुद्धा कळतं, पण तरी सुद्धा तो चोरी करतो. कारण का की ही डझंट नॉट हॅव कंट्रोल ओव्हर द माइंड, हिज ओन माइंड. आणि म्हणून इथं समर्थ सांगतात की तैसे निंद्य सोडून द्यावे, वंद्य ते हृदयी धरावे, सत्कीर्तीने भरावे भूमंडळ श्रीराम. म्हणून जर आम्हाला त्या आत्मचैतन्याचं जर अनुभव पाहिजे असेल तर आम्ही कसं करावं, जे काही निंद्य कृत्य असेल म्हणजे थोडक्यात काय की ऍक्शन, आता एक्झिक्युशन आलं, विजन झाली, आता काय आहे आता विजन नंतर एक्झिक्युशन आलं. आणि एक्झिक्युशन हे कुशाचं आहे, मनाचं एक्झिक्युशन आहे, शरीराचं एक्झिक्युशन आहे. शरीराने आणि मनाने काय करावं तर जे निंद्य आहे ते सोडून द्यावं, वंद्य आहे ते ऍक्सेप्ट करावं. म्हणजे थोडक्यात काय की आचार विचार मी अतिशय चांगले असावेत. म्हणजे आचार माझे सात्विक असावेत, विचार सात्विक असावेत, माझं अन्न सात्विक असावं, माझे सत्संग सात्विक असावा, मी सगळं वाचावं सात्विक, जे जे काही मी करावं ते सगळं सात्विक करावं आणि चांगली कामं करावीत, सत्कीर्तीने भरून जावे. केव्हा सत्कीर्ती होईल, मी ज्याला चांगली कामं करतील त्याच वेळेला मला सत्कीर्ती मिळतील, लोक मला चांगलं म्हणतील. उत्तमासी उत्तम माने, कनिष्ठास ते न माने, म्हणून करंटे देवाने करून ठेवले श्रीराम. म्हणून उत्तमोत्तम कार्य करावे. म्हणून सांगतात शिकवणूक काय तर सांडा अवघे करंटपण, धरावे उत्तम लक्षण, हरिकथा पुराण श्रवण, नीती न्याय श्रीराम. म्हणून आम्हाला काय करायचंय, त्या आत्म्यासारखं व्हायचं आहे. आम्हाला शरीरासारखं व्हायचं नाही, आम्हाला जीवात्म्यासारखं व्हायचं नाही, आम्हाला त्या आत्म्यासारखं व्हायचं आहे. हेच आम्हाला जर आम्ही केलं तरच साधन आहे, अथवा ते सगळं करंटे पण आहे. आणि म्हणून त्यासाठी काय केलं पाहिजे, उत्तम लक्षण ठरावं. म्हणजे कोणाचं उत्तम पुरुष
त्याचंच लक्षण धरावं. म्हणजे रोल मॉडेल कोण असावा? भगवानांचा रोल मॉडेल असावा, उत्तम पुरुषांचा रोल मॉडेल असावा. म्हणजेच आम्ही अक्षर पुरुषाकडून उत्तम पुरुषाकडे वाटचाल करू शकतो, म्हणजेच आम्ही साधना करू शकतो. आणि मग त्यासाठी काय करावं? हरिकथा पुराण श्रवण, नीतिज्ञाय श्रीराम, वर्तयाच्याच विवेक, राजी राखणे सकळ लोक, हळूहळू पुण्य लोक करीत जावे सदा. म्हणून काय करावं? तर राजी राखणे, अतिशय आयुष्यामध्ये जीवनामध्ये जगत असताना पुण्यकर्म करत जावी, विवेकाने वागत जावं, मुलाच्या चालीने चालावे, मुलाच्या मनोगते बोलावे, तैसे जनास शिकवावे, हळूहळू श्रीराम. मुख्य मनोगत राखणे हेची चातुर्याची लक्षणे, तो चतुरांग जाणे, इतर ते वेडी श्रीराम. वेड्यास वेडे म्हणू नये, वर्म कदापि बोलू नये, तरीच घडे दिग्विजय निस्पृहासी श्रीराम. समर्थ सांगतात की कसं वागावं? चांगल्यास चांगलं म्हणावं, वेड्यास वेड म्हणू नये. म्हणजे काय करावं? त्याला हळूहळू हळू सुधारावं, त्याला चांगलं बोलावं. आम्ही काय करतो? त्याला डायरेक्ट त्याच्या वीक पॉइंटला आम्ही लगेच दाखवतो आणि मग त्याच्यापासून आम्ही दूर जातो. पण काय करावं? त्याचं चांगलं व्हावं यासाठी प्रयत्न करावा. निस्पृहपणानं समाजामध्ये वावरावं, म्हणजे निस्संगपणानं, कुठेही अटॅच न होता, काही न मिळवता या जीवनामध्ये जगावं. उदंड स्त्री उदंड प्रसंग, जाणवणी करणे यथा सांग, प्राणीमात्राचा अंतरंग होऊन जावे श्रीराम. प्राणीमात्राचा अंतरंग होऊन जावे श्रीराम म्हणजे काय? तर दुसऱ्याच्या शूज मध्ये, म्हणजे थोडक्यात त्याचं अंतरंग ओळखावं, त्याला काय वाटतंय हे ओळखावं, आणि त्याला प्रॉब्लेम्स काय आहेत हे समजून घेऊन त्याला थोडाफार मदत करावी. म्हणजे आम्ही दुसऱ्याचं अंतरंग ओळखण्यासारखं आहे. त्यासाठी स्वतः सेल्फिश असून चालत नाही, त्याला दुसऱ्याचा विचार करायला लागतो, त्याला त्याच्या अंतःकरणामध्ये काय चाललंय हे विचार करायला लागतो. मनोगत राखून जाता, परस्परे होय अवस्था, मनोगत तोडिता व्यवस्था बरी नाही श्रीराम. म्हणून दुसऱ्याला दुखणं बरं नाही, या कारणे मनोगत राखेल तो महंत, मोठा महंत, मनोगत राखता समस्त ओढून येते श्रीराम. म्हणून काय करावं? महंताची लक्षणं परत एकदा समर्थ सांगतात, क्विक समरी म्हणून, की दुसऱ्याचं म्हणजे काय करावं? की आपापलं काम जे भगवंतानी आम्हाला दिलेलं आहे, समर्थाने आम्हाला दिलेलं आहे, त्या पद्धतीने आम्ही वागावं. महंत लक्षण जसे आहेत त्या समासामध्ये सांगितलं त्या पद्धतीने आम्ही वागावं आणि समाजाचं, स्वतःचं कल्याण करून घ्यावं आणि समाजाचं सुद्धा कल्याण करावं. हेच इथं समर्थ सांगतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शिकवण निरूपण नाम समास 10वा, दशक 13वा समाप्त. अशा रीतीने आपला 10वा दशक शिकवण निरूपण हाही समाप्त होतोय आणि त्याचप्रमाणे दशक 13वा हा सुद्धा समाप्त होतोय. हरिओम तत्सत. आज आपण इथं थांबूया. प्रार्थना म्हणते. हो. कल्याण करी राम राया देव राया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याण करी राम राया देव राया, कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ पोटची आहे, पोटची आहे, हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया. अपराधी जन सुकटची गेले, सुकटची गेले, तुझी सावरी दयाळा, कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणच झाले, कठीणच झाले, आता न दिसे उरी दयाळा, कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे, आरंभिली बोहरी दया, कल्याण करी राम राया. दास म्हणी आम्ही केले पावलो, केले पावलो, दैसी नाही सरी दया, कल्याण करी राम राया देव राया, कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ. छान.
नेहमीप्रमाणे मी लाईन्स ओपन केलेल्या आहेत. ऑडिओ आणि व्हिडिओ अनम्यूट करून आपण काही शंका असतील, क्वेश्चन्स असतील, कॉमेंट्स असतील करू शकतो. आपला आता 13वा दशक झालेला आहे. म्हणजे आता ऑलमोस्ट आपण आता 20 दशकापर्यंत वाटचाल हळूहळू करतोय. म्हणजे आय थिंक अजून एक काही महिन्यामध्ये आपला हा दासबोध पूर्ण होईल. 13वा दशक झाला म्हणजे आता 7च दशक तसं बघायला गेलं तर राहिले. आणि हे 7ही दशक अतिशय त्या मानाने अगदी आपण सगळे कव्हर केलेले आहेत. समरी म्हणून आपल्याला किती पाहतो आहोत आपण, तेव्हा आपण ते पटापट आपण कव्हर करू शकतो. बोलू का कोणी नसेल तर? हा बोला की आरतीताई. नाही, फारच म्हणजे आज अगदी म्हणजे जीवात्मा आणि आपल्या देह आणि जीवात्मा किती महत्वाचं आहे हे पण छान कळलं. आणखीन आपण देहालाच सगळ्या म्हणजे उद्वेग, चिंता करता धरता समजत होतो, सुख दुःख चेतना, पण तो जीवात्म्याला असतात हे एक म्हणजे फार मोठं फरक कळला आपल्या आजपर्यंतच्या जीवनातला. आणि बटाटा वडा आणि टाचणीचं उदाहरण तर तुम्ही अगदी अप्रतिम दिलं की पटकन कळलं ते. आणि त्याच्यासाठी देह दुर्लक्षित करून उपयोग नाही. आणि म्हणूनच समर्थांनी मारुतीची स्थापना केली असावी की सर्वांचं शरीर बलदंड असावं. त्यांनी व्यायामाला खूप महत्व दिलं होतं. हे म्हणजे आता अजून जास्ती स्पष्टपणे कळलं. आणि अजून एक 2 गोष्टी आजच्या मधला म्हणजे दृढीकरण आणि क्षणस्थ हे शब्द आजच्या ह्याच्यामधले अगदी म्हणजे महत्वाचे वाटतात. हे एक फार छान कळलं. आणखीन 100% आपण ते व्हायला पाहिजे क्षणस्थ, की मन जे आपलं अस्थिर आहे ते एंगेज असतं सारखं, मग त्यामुळं पाहिजे तसा फायदा होत नाही. त्यामुळं म्हणजे आता मला एकदा वाटतं की वाल्या कोळी जो म्हणजे जप तप करत होता त्याच्या अंगावर वारुळ आलं तरी त्याला त्याची जाणीव झाली नाही. म्हणजे इतकं आपण व्हायला पाहिजे तर आपल्याला संपूर्ण अनुभव किंवा आपलं जीवन सार्थक होईल असं वाटतं. आणखीन ह्याच्यामध्ये किती छान तुम्ही सांगितलं की नैनम छिंद्यंती पण छान झालं. म्हणजे त्याच्याविषयी पण छान सांगितलं की आपलं शरीर म्हणजे सुद्धा मोठी घटना आहे, कारण आपल्याला कर्तृत्व करता येतं. इतर प्राण्यांना वगैरे कर्तृत्वाच्या विषयी काही नाही, नुसतं ते खानापिना आणखीन जगणं, जन्ममरण त्यांचं आहे. आणि नंतरच्या शिकवण समाजात तरी दोऱ्याचं इतकं सुंदर म्हणजे तुम्ही स्पष्टीकरण सांगितलं की आपल्या शरीरात कसा कसा तंतू पाहिजे. आणि शिवाय सूर्याला सुट्टी नाही, तो सतत काम करतोय. आणि अशा रीतीनं परमेश्वरानं सृष्टीला नियमबद्ध ठेवलंय. आणि तो दोरा कसा आपण हे ठेवायचा आहे आणि तो कसा व्यापलेला आहे सगळीकडं, ते पण फार छान म्हणजे मला तर कळलं अगदी म्हणजे. आणि ह्याच्यातलं सुद्धा तुम्ही छान सांगितलं की निंद्यते सोडावे. म्हणजे समर्थांनी पण तेच सांगितलं होतं ना मनाच्या श्लोकात, ज्यांनी निंद्यते सोडून द्यावे, ज्यांनी वंद्यते सर्व भावे करावे. म्हणजे त्याला मनाच्या श्लोकाला सुद्धा हा दासबोध किती पूरक आहे. आणि आपल्याला काय व्हायचंय तेच आपल्याला कळलं नव्हतं इतके दिवस, तर आपल्याला तुम्ही सांगितलं की आपल्याला आत्म्यासारखं व्हायचंय, उत्तम पुरुष व्हायचंय. मग काय केलं पाहिजे, आपण कसं वागावं हे फार छान आज कळलं. म्हणजे की दुसऱ्यांचे वीक पॉइंट असतील त्यांना तुम्ही निस्पृहपणे उणीधुणी काढू नयेत आपण कुणाच्यातली, आणि त्याचं अंतःकरण ओळखावं. हे फारच म्हणजे आज छान म्हणजे सगळेच म्हणजे एक एक वाक्य तुमची सगळी महत्वाची होती. आमच्या अल्पबुद्धीप्रमाणे एवढी आम्ही मनात साठवू शकलोय. आणखीन तुम्ही आजचा होमवर्क फार छान केलाय आणि तो केला तर खूपच म्हणजे आपल्याला अध्यात्मात पुढे जाण्यासाठी उपयोग होणार आहे. की प्रत्येक वेळी आपण काय करतोय. आणि हे पण तुम्ही छान सांगितलं की कार आणि ड्रायव्हर दोन्ही महत्वाचे आहेत. म्हणजे देह आणखीन जीवात्मा दोन्ही असेल तरच हे पुढचं आपण करू शकणार. आणि म्हणजे सगळं फारच म्हणजे आजचं एक एक वाक्य सुंदर अगदी
फार छान होतं. मला दादा जरा ते आकाशाविषयी तुम्ही म्हणजे पंचतत्वाविषयी सांगितलं ना, की वायू आपण अनुभवू शकतो, आपल्याला कळतो. पृथ्वी दिसते ती कठीण असते, पाणी आहे ते फील करता येतं, आणि अग्नी सुद्धा दिसतो. पण आकाशाविषयी थोडस स्पष्टीकरण कराल का? म्हणजे नाही, आकाश म्हणजे थोडक्यात हे कसं आहे की वरून खाली येतो आपण. म्हणजे कसं होतं की आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी, बरोबर. जसं जसं आम्ही वरून खाली 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 येतो तसं तसं त्याचं स्थूलपणा वाढत जातो. हा, ओके. म्हणजे उलट केलं तर खालून ज्याला मी वरती जातो तसं तसं त्याचा सूक्ष्मपणा वाढत जातो. म्हणजे थोडक्यात काय झालं तर पृथ्वी ही स्थूल आहे, पण म्हणून पृथ्वी आम्हाला फील करता येते. म्हणून आमच्या पंच ज्ञानेंद्रियांनी आम्हाला पृथ्वी फील करता येते. म्हणजे पृथ्वीचा म्हणजे सुगंध येतो, म्हणजे मृत्तिकेचा सुगंध येतो आम्हाला, म्हणजे वास कळतो. पृथ्वी आम्हाला हाताने आम्ही कुदळ घेऊन पृथ्वी खुणतो, झाडं लावतो, म्हणजे पृथ्वीचं आम्हाला सगळं तिथे स्पर्श करता येतो. पृथ्वीमध्ये वेगवेगळे आवाज आहेत. म्हणजे थोडक्यात काय झालं की सर्व आमच्या ज्ञानेंद्रियांनी आम्ही पृथ्वीला आम्ही फील करू शकतो, आम्ही एक्सपिरियन्स घेऊ शकतो, त्याचा अनुभव घेऊ शकतो, कारण ती स्थूल आहे. पण मग त्याच्या सूक्ष्मवरती गेलो म्हणजे कुठलं आलं, आकाश, वायू, अग्नी, आप, पृथ्वी. आप घेतलं, आप जर घेतलं तर आम्हाला पृथ्वीपेक्षा आप सूक्ष्म आहे. म्हणजे काय तर कठीण नाही, पातळ आहे आपण म्हणू. आप म्हणजे पाणी, पाणी म्हणजे पातळ आहे. पाण्याला कुठलाही आकार येऊ शकतो, पृथ्वीला तसा आकार येऊ शकत नाही. म्हणून पाणी हे पृथ्वीपेक्षा सूक्ष्म आहे. त्याच्यापेक्षा सूक्ष्म अग्नी आहे. अग्नी सूक्ष्म काय आहे तर अग्नीला स्वतःचा आकार नाही, अग्नीला स्वतःच हे नाही. म्हणजे थोडक्यात अग्नी म्हणजे थोडं असं झालेलं आहे की आपण मागच्याला बघितलं होतं की शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 ज्ञानेंद्रिय झाले, 5 विषय झाले, बरोबर. पृथ्वीमध्ये 5ही विषय, 5ही हे आम्हाला आम्ही हे करू शकतो, ज्ञानेंद्रियांनी घेऊ शकतो. तसं आम्ही जसं खालून वरती जातो तसं एक एक विषय कमी कमी होतो. म्हणजे कसं की आता जर अग्नीमध्ये गेलो तर अग्नी आम्हाला पाहू शकतो, म्हणजे आम्ही अग्नीला पाहू शकतो. पण आता आम्ही वरती जातो, अग्नीच्या वरती वाऱ्याला गेलो तर वारा आम्ही पाहू शकत नाही, बरोबर आहे. म्हणून वारा हा अग्नीपेक्षा सूक्ष्म आहे, बरोबर आहे. पण वारा जर आम्ही पाहू शकत नाही, फक्त फील करू शकतो. पण जर आम्ही त्याच्यावरती गेलो तर आकाश हे आम्हाला काहीच करता येत नाही, काहीच दिसत नाही. म्हणून आकाश हे सगळ्यापेक्षा सूक्ष्म आहे, बरोबर आहे. मग आकाश सूक्ष्म आहे म्हणजे काय तर फक्त आकाशामध्ये एकच शब्द, स्पर्श, रूप, रसगंध या विषयांपैकी फक्त एकच विषय आम्हाला कळतो, आणि तो म्हणजे शब्द. आणि शब्द म्हणजे आम्हाला आकाशात आकाशवाणी म्हणतात ना, किंवा एकदम गडगडाट होतो, म्हणजे तो ढगांचा गडगडाट आहे. पण आकाशामध्ये आम्हाला त्या शब्द हा आम्हाला आहे असं वाटतं, त्याच्यातून आम्हाला कळतं की ते आकाश आहे. पण अदरवाईज आकाशाला वेगळी अनुभूतीच नाही. आकाश म्हणजे काय तर अवकाश, स्पेस. म्हणजे आता माझ्या आजूबाजूला आकाश आहे का? आहे, पण मला दिसते कुठं? दिसत नाही. मला स्पर्श करता येतो का? आकाशाला स्पर्श करता येत नाही. डोळ्याला दिसत नाही, ते कानाला ऐकू शकत नाही. म्हणजे माझ्या काही 5ही ज्ञानेंद्रियांनी मी आकाशाला बघू शकत नाही, पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही. म्हणजे आकाश हे सूक्ष्म आहे. मग आकाशापेक्षा सूक्ष्म काय आहे तर आकाशापेक्षा सूक्ष्म मन आहे, अंतःकरण आहे. कारण आकाश जसं आकाश म्हणजे थोडक्यात ह्या सूक्ष्म अजून सूक्ष्म झालं असल्यामुळे ते अंतःकरण आम्हाला आकाशाहून सूक्ष्म असल्यामुळे ते आम्हाला पाहू शकत नाही, फील करू शकत नाही, फक्त आम्ही अनुभवू शकतो. आणि आत्मा हा अजून सूक्ष्म असल्यामुळे, सूक्ष्माती सूक्ष्म असल्यामुळे तो आम्हाला काहीच म्हणजे म्हणून आत्मा ही वस्तू अशी नाही की ती, म्हणून आमचा नेहमी प्रॉब्लेम काय होतो की आम्हाला देव पाहायचा आहे, देवदर्शन करायचं आहे असं ज्याला आम्हाला वाटतं. आणि आमची कन्सेप्ट काय असते परमार्थामध्ये सुद्धा की आम्हाला आमच्या डोळ्यांनी त्या देवाचं दर्शन व्हावं. पण म्हणून इथं तुकाराम महाराज म्हणतात की देव पहावयास गेलो, देव होऊन गेलो. कारण का तर मला देव हा माझ्या ज्ञानेंद्रियांनी दिसू शकत नाही.
कारण तो या आकाशापेक्षा सुद्धा जास्त सूक्ष्म आहे. जर आकाश सुद्धा जर मला पाहता येत नसेल तर आम्हाला आकाशाच्या पलीकडे असणारा, आकाशाच्या आतीच असणारा, आकाशापेक्षा जास्त सूक्ष्म असणारा देव कसा पाहता येईल? देव ही ज्ञानेंद्रियांनी पाहण्याची गोष्टच नाही. मग ती आम्हाला पाहता येणार नाही का? पण ती आम्हाला समजून घेतली पाहिजे. ती समजणे, उमजणे, ते मला कळणे म्हणजे देवाचं दर्शन होणं. म्हणजे तो सर्वव्यापी आहे. म्हणून दरवेळेला आम्हाला काय सांगितलेलं असतं की तो आकाशापेक्षा सुद्धा मोठा आहे. म्हणजे कसं आहे तर तो आकाशाला व्याप्त करणारा आहे. आकाशाला म्हणजे युनिव्हर्सला व्याप्त करणारा आहे. म्हणजे तो आकाशापेक्षा सुद्धा मोठा आहे. पण मग आकाशाला व्याप्त करायचा असेल तर तो आकाशापेक्षा मोठा दिसला पाहिजे, पण तो आकाशाहून सूक्ष्मही आहे. म्हणजे तो जेवढा मोठा तेवढा सूक्ष्म. म्हणजे आकाश कुणाला व्याप्त करतं? वाऱ्याला व्याप्त करतं. वारा कुणाला व्याप्त करतो? अग्नीला व्याप्त करतो. अग्नी कुणाला व्याप्त करतं? पाण्याला व्याप्त करतं. पाणी कुणाला व्याप्त करतं? पृथ्वीला व्याप्त करतं. व्याप्त करता याचा अर्थ काय की आपला व्यवहारातला नियम की जर एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीपेक्षा मोठी असेल तर ती गोष्ट त्या एखाद्या पिशवीमध्ये मला जर बॉल ठेवायचा असेल तर बॉल लहान असला पाहिजे, पिशवी मोठी असली पाहिजे. तसं आकाशापेक्षा जर व्याप्त जर करायचं, आकाशाला जर व्याप्त करायचं असेल तर आत्मा आकाशापेक्षा मोठा असला पाहिजे. आणि म्हणून तो आकाशापेक्षा मोठा असल्यामुळे तो आम्हाला दिसत नाही. पण आम्हाला काय वाटतं की तो मोठा म्हणजे आम्हाला दिसला पाहिजे, पण तो आम्हाला जरी तो आकाश जसं सगळ्याला व्याप्त करत असलं तरी आकाश दिसत नाही, तसं आत्मा हा आकाशाला सुद्धा व्याप्त करत असला तरी सुद्धा तो आम्हाला दिसत नाही. म्हणजे जे सगळ्यात सूक्ष्म आहे ते सगळ्यात जास्त मोठं आहे. म्हणजे तो सूक्ष्मही आहे आणि तो मोठाही आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तंतू जसा त्या ह्याच्यामध्ये आहे, माळेमध्ये आहे, तसा आत्मा आहे का हो? असं 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 सूत्रे म्हणे गणा असं म्हटलं. म्हणून बऱ्याच वेळा असं होतं की आत्मा आता बघा म्हणजे कुठे तो आत्मा इथं दोन डोळ्यांच्या मध्ये आहे का? तो आत्मा हृदयामध्ये आहे का? तो आत्मा बुद्धीमध्ये आहे का? तो आमच्या हातामध्ये आहे का? म्हणून सांगितलं की अरे आत्मा ही एखाद्या ठिकाणी असणारी वस्तू ना. मग आत्मा काय आहे तर तो संबंध माझ्या नखशिखांत माझ्या शरीरामध्ये पूर्णपणे व्याप्त आहे. म्हणून जी प्रार्थना आपण सुरुवातीला म्हणतो की व्योमवत व्याप्त देहाय दक्षिणामूर्ते नमः. व्योम म्हणजे आकाश. जसा आकाशासारखा माझ्या संबंध पूर्ण शरीरामध्ये व्याप्त आहे. म्हणजे काय आहे तर शरीरामध्ये काय आहे तर माझ्या शरीरामध्ये अनेक सेल्स आहेत. आपण असं म्हणू की सायन्सच्या नुसार की माझ्या आकाशामध्ये सुद्धा माझ्या शरीरामध्ये सुद्धा अणुरेणू आहेत, म्हणजे ऍटम आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत, न्यूट्रॉन्स आहेत, प्रोटॉन्स आहेत. म्हणजे त्या सगळ्यांच्या मध्ये तो आहे. म्हणजे त्यानं सगळ्यांना व्याप्त केलेला आहे. म्हणजे तो असा एका ठिकाणी नाही. तो एका ठिकाणी मला दाखवता येत नाही. मी लिमिटेड आहे. माझं शरीर मला दाखवता येतं, मला हात दाखवता येतो, माझं डोकं दाखवता येतं, माझं हृदय दाखवता येतं, माझं मेंदू दाखवता येतो, पण माझं मन दाखवता येत नाही. सायन्सच्या दृष्टिकोनातनं, मेडिकल सायन्सच्या दृष्टिकोनातनं डॉक्टर माझं कवटी ओपन केल्यानंतर त्यांना ब्रेन दिसतो, पण ब्रेन मध्ये माझं मन कुठे दाखवा बरं असं त्यांना विचारल्यानंतर त्यांना मन दाखवता येत नाही. कारण का की मन हे फिजिकल नाही, हे वायुवत म्हणजे वाऱ्यासारखं हे माझ्या डोक्यामध्ये किंवा माझ्या शरीराचा एक भाग आहे. आणि म्हणून आम्ही त्याला अंतःकरण असं म्हणतो की जे अंतःकरण जरी दिसत नसलं तरी वायुवत हे मला लिमिटेड आहे, म्हणून माझं अंतःकरण असं मी म्हणतो. पण माझा आत्मा असं म्हणत नाही. माझं अंतःकरण माझं आहे. कारण का की माझं शरीर जसं लिमिटेड आहे तसं माझं अंतःकरण म्हणजे माझं मन, माझी बुद्धी, माझं चित्त आणि माझा अहंकार या शरीरानं सीमित आहे, लिमिटेड आहे. पण आत्मा हा लिमिटेड नाही, तो सगळ्यांच्या मध्ये आहे. म्हणजे काय झालं मग आत्म्याला लिमिटेशन कशामुळे आली तर माझ्या शरीरामुळे आली. मी जीवात्मा का म्हणलं तर या शरीरामुळे, माझ्या लिमिटेड शरीरामुळे, माझ्या या लिमिटेड अंतःकरणामुळे
त्याला माझ्या या डिफाईन केलेल्या शरीरामुळे आणि अंतःकरणामुळे त्या आत्मचैतन्याला लिमिटेशन प्राप्त झालं आणि त्याला मी म्हणतो की हा जीवात्मा आहे. मग आत्मा कुठे? या जीवात्म्याच्या पलीकडे असणारा, म्हणजे या सबंध सगळीकडे असणारा आत्मा आहे. आणि म्हणून एकच आत्मा आम्हाला सगळ्यांना व्याप्त करतो. म्हणजे काय करतो? तर तो एकच आत्मा आम्हाला सगळ्या शरीरांना चैतन्य देतो. आणि ज्यावेळेला तो या शरीरामधनं जातो असं मी म्हणतो का आत्मा जात नाही, तर माझं अंतःकरण जातं, अंतःकरण माझं या शरीरामधनं जातं. म्हणून आम्हाला तो जीवात्मा इथनं गेल्यासारखा वाटतो. रिलेटिव्हिटी, आत्मचैतन्य सगळीकडेच आहे. असं थोडस ते त्याचं हे आहे. नाही नाही, फार फार छान. म्हणजे अगदी सूक्ष्म 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 ते फार छान कळलं. ह्याच्यामुळे थोडं जरा शंका होती म्हणूनच विचारलं मी. छान, फारच छान. जय श्रीराम. जय श्रीराम. अजून काही आज कोणाला शंका, क्वेश्चन्स, कमेंट्स? सगळं कळण्यासारखंच होतं, शंका ठेवण्यासारखं काही नव्हतंच. फक्त म्हणजे आपण किती अजून इतकं दासबोध शिकतोय, वाचतोय, परीक्षा देतोय, पण हे आज फार 2-3 गोष्टी तर अगदी म्हणजे ज्या महत्वाच्या होत्या त्या कळल्या. नाही, आपल्याला पण असा अनुभव येतो की जसं जसं दिवस जातात तसं तसं आपण ऐकत जातो, तसंच आपली विचार करण्याची क्षमता वाढते, तसंच आपल्याला अजून जास्त जास्त कळतं. विषय तोच असतो, पण आम्हाला समजणं जास्त वाढतं, कळणं जास्त वाढतं. म्हणजे मागच्यापेक्षा आज आम्हाला जास्त कळतं, हळूहळू आम्हाला कळत जातं. आणि हेच परमेश्वर समजणे आहे, परमेश्वर कळणे आहे, हेच समर्थ होणे आहे, बाकी काहीच नाही. ऍक्च्युली ह्याच्या व्यतिरिक्त साधना काही नाहीच आहे. कारण ऍक्च्युली शब्दांनी आत्मा सांगू शकत नाही, शब्दांनी आम्ही देवाला जाणू शकत नाही, पण शब्दाच्या आधारानेच आम्हाला समजून घ्यायला लागतं त्याला. दासबोधाच्या आधारानेच आम्हाला त्याला समजून घ्यायला लागतं. आणि असं करत करत आमची पण क्षमता वाढते, आमच्या अंतःकरणाची क्षमता वाढते, आमच्या बुद्धीची क्षमता वाढते. आणि नाहीतर मग हळूहळू आमची तशी प्रगती हळूहळू होते. नाही, आणि इतर ठिकाणी विचार जात नाहीत. मग आता हा आठवडाभर हे सगळं म्हणजे आपण सगळं आपल्या मनात होमवर्क म्हणतात तसं ते आता खोल गेल्यामुळे कळायला लागलं की त्याच्याविषयीच विचार सुरू होतो, इतर फालतू विचार मनात येत नाहीत. हे फार मोठं म्हणजे ह्याचं. आणि म्हणूनच संबंध सगळ्या साधकांना, म्हणजे इव्हन भगवान व्यासांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आवृत्ती असकृत उपदेशात, जो उपदेश दिलेला असतो त्याची सतत आवृत्ती करणं. म्हणजे जरी तो असिद्ध पुरुष झाला, जरी त्याची सगळी साधना संपली, त्यानं जरी त्याला आत्मचैतन्य किंवा आत्मस्वरूप किंवा देवदर्शन जरी झालं, तरी सुद्धा त्यांनी ही पुन्हा 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 आवृत्ती करत राहावी. आवृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा तो त्या भावामध्ये राहावं, म्हणजे तो स्वतःच ते होतो, म्हणजे ते कधी ते विसरत नाही. ह्यालाच ते दृढीकरण म्हणतात, त्याच्यावरच त्याला आत्मनिष्ठा असं म्हणतात. म्हणजे त्यामुळे तो काय होतं की आत्म्यावर असणारी निष्ठा म्हणजे आत्मनिष्ठा, असं ते बेसिकली त्याचं ट्रान्झिशनिंग आहे, त्या सगळ्या साधनेचं परिपाक आहे. चालेल, आज आता आपण इथेच थांबू. मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो.